आपण सेक्शन 25मध्ये गेलो होतो. सेक्शन 25(1) सेक्शन 25(1) काय दिलं आहे? ओके, आपण हे बघितलं होतं. कॅज्युअल टॅक्सेबल पर्सन आहे किंवा नॉन टॅक्सेबल पर्सन आहे, त्यांच्याकरता 5 दिवस अगोदरची प्रोव्हिजन आहे. आणि अदर दॅन कॅज्युअल टॅक्सेबल पर्सन आणि नॉन टॅक्सेबल पर्सन यांना 30 दिवसामध्ये रजिस्ट्रेशन घ्यायला लागेल जर जे लायबल झाले रजिस्ट्रेशनसाठी ॲज पर सेक्शन 22 और सेक्शन 24. सेजमध्ये युनिट असेल त्याकरता वेगळं रजिस्ट्रेशन घ्यायला लागेल. शॅल हॅव टू अप्लाय फॉर अ सेपरेट रजिस्ट्रेशन सेजसाठी. आणि एव्हरी पर्सन हू मेक्स अ सप्लाय फ्रॉम कुठनं आहे? टेरिटोरियल वॉटर्स. त्या पाण्यापासून जे स्टेट जवळ आहे किंवा युटी जवळ आहे तिकडे त्यांनी रजिस्ट्रेशन घ्यायला पाहिजे. हे आपण बघितलं. त्यानंतर रजिस्ट्रेशन प्रोसिजर जी आहे त्याकरता रूल 8 आहे. रूल 8मध्ये ॲप्लिकेशन द्या, ॲप्लिकेशन फॉर रजिस्ट्रेशन. रूल 8 प्रमाणे ॲप्लिकेशन कोण देईल? ज्यांना रजिस्ट्रेशन पाहिजे, रजिस्ट्रेशन घेण्याची गरज आहे. सेक्शन 22 प्रमाणे, 24 प्रमाणे किंवा इच्छा आहे त्यांची रजिस्ट्रेशन घेण्याची 25(3) प्रमाणे त्यांनी की ॲप्लिकेशन द्यायचं. कुठला फॉर्म आहे त्याचा? फॉर्म GST REG 01 या फॉर्ममधनं ॲप्लिकेशन द्यायचं. याच्यामध्ये क्लिक करायचं न्यू रजिस्ट्रेशनला, वेब पोर्टलला जाऊन, कॉमन पोर्टलला जाऊन, आणि तिथे मग हा पहिला फॉर्म एचा पार्ट आहे. सिलेक्ट करायचं, इकडनं हे सिलेक्शन येईल. टॅक्सपेअर, स्टेट कुठलं आहे, डिस्ट्रिक्ट कुठलं आहे, पॅन नंबरवरती नाव काय, पॅन नंबर काय, ईमेल ॲड्रेस टाका, तिकडे OTP येईल. मोबाईल टाका, तिकडे OTP येईल. ही स्टेप केल्यानंतर 15 दिवसामध्ये पार्ट B फिलअप करायचा. हा पार्ट A फिलअप केल्यानंतर TRN मिळतो. तो TRN मिळेल. तो TRN मिळाल्यानंतर पुढे जाऊन पार्ट B मध्ये लॉग इन करायचं TRNनी. पुढे प्रोसीड म्हटलं का अशी स्क्रीन ओपन होईल. याला क्लिक केल्यानंतर, इथे क्लिक केल्यानंतर पुढे स्क्रीन ओपन होईल. मग बिझनेस डिटेल टाकायचे, प्रमोटर पार्टनरचं नाव टाकायचं, प्रोप्रायटर असल्यास प्रोप्रायटरचं नाव टाकायचं, ऑथोराईज सिग्नेटरी कोणाची आहे. जर पार्टनर 2-3 असतील त्यातला एखादा ऑथोराईज असेल त्याचं नाव येईल, प्रोप्रायटर असेल तर प्रोप्रायटरचं नाव येईल. पुढे रिप्रेझेंटेशन असायलाच पाहिजे असं गरजेचं नाही, ऑप्शनल आहे. ऑथोराईज रिप्रेझेंटेशन कोण असेल तर, प्रिन्सिपल प्लेस ऑफ बिझनेस, मग ॲडिशनल प्लेस ऑफ बिझनेस हे नसेल तर हे पण ऑप्शनल आहे. हे 2 ऑप्शनल राहतील. कुठले गुड्स तुम्ही सप्लाय करता ते 5 गुड्सचा एजेशन कोड टाकायचा. 5 पेक्षा कमी असेल, 3 असेल 3च टाकायचे. मग सर्व्हिस असल्यास 5 सर्व्हिस नसल्यास काय नाही. बँक डिटेल रजिस्ट्रेशन झाल्यानंतर टाकायचं आहे. हे जुना फॉर्म आहे त्यात बँक डिटेल होते. मग स्टेट स्पेसिफिक इन्व्हेस्टमेंट टाकायची. व्हेरिफिकेशन होईल, पुढे जाईल सबमिट विथ EVC किंवा सबमिट विथ DSC. DSC नसेल तर मग EVC, मोबाईलला आणि ईमेलला OTP येईल. ॲप्लिकेशन सबमिट होईल. या प्रकारे A आणि B दोन्ही पार्ट भरले. 7 दिवसामध्ये याचं व्हेरिफिकेशन रूल 9 मध्ये व्हायला पाहिजे. रूल 9 मध्ये प्रॉपर ऑफिसर चेक करेल की जी माहिती दिलेली आहे ती माहिती बरोबर आहे की नाही. म्हणजे जर का जो प्लेस ऑफ बिझनेस दिला आहे तो प्लेस ऑफ बिझनेस ज्या व्यक्तीचा नंबर पाहिजे त्याच्याच नावावर आहे तर त्याच्या नावावर नाही आहे, तर मग जो ओनर आहे त्याचं त्याला ऑब्जेक्शन नाही आहे अशा प्रकारचं लेटर किंवा जे ॲग्रीमेंट केलं आहे रेंटचं
कुठल्याही प्रकारचं ते ॲग्रीमेंट हे जोडलेलं आहे, म्हणजे हा ती जागा वापरू शकतो याविषयी डॉक्युमेंट आहेत. हा ती जागा वापरण्याकरता अधिकृत आहे या प्रकारचे डॉक्युमेंट. ज्या जागेत तो बिझनेस करणार आहे त्या जागेविषयी डॉक्युमेंट पाहिजे. ॲड्रेस प्रूफ म्हणून लाईट बिल येईल, बाकी आधार ऑथेंटिकेशन होईल. एवढं सगळं झालं, सगळं ओके आहे, तर मग व्हेरिफिकेशन सक्सेसफुल झालं. जर डॉक्युमेंट स्कॅन करताना क्लिअर नसतील, सांगेल डॉक्युमेंट क्लिअर नाहीत, स्कॅन करा परत पाठवा, परत 7 दिवस घेईल. मग जर पहिल्याच अटेम्प्टमध्ये सगळं प्रॉपर असेल तर 7 दिवसाच्या आतमध्ये व्हेरिफिकेशन येऊन ॲप्रुव्हल येतं. ते व्हेरिफिकेशन करण्याची प्रोसेस जी आहे ही रूल 9 मध्ये आणि 10 मध्ये ॲप्रुव्हल येतं. रूल 10 मध्ये याच्यामध्ये आधार ऑथेंटिकेशन होतं, आणि जर आधार ऑथेंटिकेशन तो करत नसेल तर मग 7 दिवसामध्ये होणार नाही. मग 30 दिवसामध्ये त्या जागेवर जाऊन अधिकारी चेक करणार, फिजिकल व्हेरिफिकेशन करणार. जर आधार ऑथेंटिकेशन केलं गेलं तर 7 दिवस आहेत, आणि जर आधार ऑथेंटिकेशन नाही केलं तर मग फिजिकल व्हेरिफिकेशन 30 दिवसामध्ये होणार, आणि नंतर मग ॲप्रुव्हल मिळणार. अशा केसेस घडल्या, अशा घटना घडल्या की अनेक लोकांनी दुसऱ्यांच्या पॅन नंबरवरती रजिस्ट्रेशन घेतलं आणि दुसऱ्यांच्या पॅन नंबरवरती GST रजिस्ट्रेशन घेऊन फ्रॉड केले आणि पळून गेले. तुमचा पॅन नंबर कोणी वापरला असू शकतो, तुम्ही चेक करू शकता पोर्टलला जाऊन, ते लिंक दिलेली आहे की या पॅन नंबरवरती कुठला नंबर आहे का हे चेक करता येत आता. आणि जर तुमच्या नंबरवरती कोणीही रजिस्ट्रेशन घेतलं असेल तर तुम्ही मग कंप्लेंट देऊ शकता की मी रजिस्ट्रेशन घेतलेलं नाही आहे, माझा नंबर कोणतरी यूज केला आहे, तर बघा कोण आहे तो. त्यामुळे आता आधार ऑथेंटिकेशन कंपल्सरी केलं, किंवा मग ते जर आधार कोणी काढलेलं नसेल तर मग फिजिकली व्हेरीफाय केल्याशिवाय तो बिझनेस, तो व्यक्ती रजिस्ट्रेशन दिलं जात नाही. आपण जर प्रायव्हेट लिमिटेड कंपनीचं रजिस्ट्रेशन करतोय, त्याचं पॅन कार्ड वगैरे आहे, पॅन कार्ड वगैरे टाकलं, मग ते आधार रजिस्ट्रेशनच्या वेळी आधार ऑथेंटिकेशन कोणाचं होतं, तर मग डायरेक्टर कंपनीचा, पार्टनरशिप फर्ममध्ये पार्टनर आहे, जो रिस्पॉन्सिबल पर्सन आहे त्याचं होणार. सेवन वर्किंग डेजमध्ये बघा आता ह्याच्यामध्ये पहिल्यांदा सगळ्यात पहिले काय होईल, GST RAG 01 पाठवला जाईल. मग पुढे ॲप्लिकेशन रेफरन्स नंबर TRN त्याला दिला जाईल. त्या TRN दिल्यानंतर तो TRN काय करेल, लॉग इन करेल, डॉक्युमेंट सगळे अपलोड करेल. अपलोड द रिक्वायर्ड डॉक्युमेंट ॲज पर युअर बिझनेस टाईप. बिझनेस प्रोप्रायटरशिप आहे, पार्टनरशिप आहे, तर पार्टनरशिप बीड पाहिजे, कंपनी आहे तर कंपनी, मग ते डॉक्युमेंट आहेत ते अपलोड करा. ते केल्यानंतर मग 7 वर्किंग डेजमध्ये पुढची प्रोसिजर, जर क्लिअरिफिकेशन पाहिजे असेल तर फॉर्म GST RAG 03 मध्ये ऑफिसर क्लिअरिफिकेशन मागेल. मग त्याच्यावरती जो ॲप्लिकंट आहे तो क्लिअरिफिकेशन देईल. जर ओके आहे डॉक्युमेंट क्लिअरिफिकेशन, जर काही स्टेप 3-4 झालीच नाही तर पहिल्या स्टेप नंतरच डायरेक्टली रजिस्ट्रेशन सर्टिफिकेट मिळेल. अदरवाईज क्लिअरिफिकेशन मागितलं तर 3 मध्ये क्लिअरिफिकेशन मागतात, 4 मध्ये रिस्पॉन्स दिला जातो. आणि मग रिस्पॉन्स जर ओके आहे, डॉक्युमेंट क्लिअर पाठवले तर ॲप्रुव्हल मिळेल, अदरवाईज रिजेक्शन होईल, GST RAG 5 रिजेक्ट होईल. इश्यू ऑफ रजिस्ट्रेशन सर्टिफिकेट. आपण एवढं बघितलं होतं ना इथपर्यंत. आणि नंतर मग 45 दिवसामध्ये नंबर मिळाल्यानंतर, GST IN मिळाल्यानंतर 45 दिवसामध्ये बँक डिटेल्स सबमिट करा. बँक अकाउंट नंबर काय, कुठल्या बँकेत अकाउंट आहे ती माहिती तिथे पाहिजे. चेक असतो आपला, तो चेक क्रॉस करायचा, कॅन्सल करायचा चेक, आणि तो कॅन्सल चेक अपलोड करायचा.
45 दिवस किंवा मग रिटर्न फाईल करायची डेट आहे. 45 days फ्रॉम द डेट ऑफ ग्रँट ऑफ रजिस्ट्रेशन ऑर द डेट ऑन विच द रिटर्न रिक्वायर्ड अंडर सेक्शन 39. रिटर्न फाईल करायची डेट जर आली, 3Bची डेट आली, किंवा मग 45 दिवस. जर रिटर्न तुमचं क्वार्टरली असेल, रिटर्न तुम्ही क्वार्टरली करणार असाल, सपोज मी रिटर्न जानेवारीमध्ये नंबर घेतला आणि मला मग आता रिटर्न मार्चचं करायचं आहे एप्रिल 20ला, मग 45 दिवस अगोदर येतील ना. पण जर मी 25 मार्चला रजिस्ट्रेशन घेतलं, 25 मार्चला रिटर्न फाईल करायचं आहे, डेट आहे 20 एप्रिल, मग त्याच्या अगोदर मला बँक डिटेल्स अपलोड करायला पाहिजे. ओके. रूल 8 प्रमाणे काय होईल, ॲप्लिकेशन सबमिशन होईल, फॉर्म GST RAG 01. रूल 9 प्रमाणे व्हेरिफिकेशन होईल. रूल 10 प्रमाणे रजिस्ट्रेशन सर्टिफिकेट मिळेल GST RAG 06, आणि त्यानंतर मग सर्टिफिकेट मिळाल्यानंतर रिटर्नची डेट किंवा 45 दिवस जी डेट अगोदर आहे तोपर्यंत रूल 10A प्रमाणे बँक डिटेल्स फर्निश करायला लागतील. आणि बँक डिटेल्स जर फर्निश केले नाही तर रजिस्ट्रेशन कॅन्सल होऊ शकतं. आपण जेव्हा पुढे सेक्शन बघू, सेक्शन 29 कॅन्सलचं रजिस्ट्रेशन, त्यामध्ये रजिस्ट्रेशन कॅन्सल करतो अधिकारी, बँक आपला प्रॉपर ऑफिसर. त्यामध्ये वेगवेगळी रिझन आहेत. त्यामध्ये एक रिझन आहे की तो कॅन्सल करण्याकरता ॲक्शन घेऊ शकतो जर बँक डिटेल्स सबमिट केलं नसेल तर. सबसेक्शन 2 सेक्शन 25 सेपरेट रजिस्ट्रेशन फॉर मल्टिपल प्लेसेस ऑफ बिझनेस विदिन अ स्टेट और युनियन टेरिटरी. ह्याच्याकरता रूल 11 आहे. आता आपण रूल 8 बघितले, 9 बघितले, 10 बघितला, 10A बघितला. सेक्शन 25(1) मध्ये काय केलं जातं, ॲप्लिकेशन फॉर रजिस्ट्रेशन केलं जातं. त्याचं ॲप्लिकेशन केल्यानंतर व्हेरिफिकेशन होतं, सर्टिफिकेट मिळतं. त्याकरता रूल 8 मध्ये ॲप्लिकेशन, 9 मध्ये व्हेरिफिकेशन, 10 मध्ये ग्रँट ऑफ रजिस्ट्रेशन सर्टिफिकेट, आणि 10A मध्ये सबमिशन ऑफ बँक डिटेल. आता आपण रूल 11ला आलो. रूल 11 सबसेक्शन 2 मध्ये सेपरेट रजिस्ट्रेशन फॉर मल्टिपल प्लेसेस ऑफ बिझनेस. A person seeking registration under this act shall be granted a single registration in a state or union territory. प्रत्येकाला एक रजिस्ट्रेशन मिळणारच आहे, तो लायबल झाल्यानंतर किंवा घ्यावं लागणारच आहे एक रजिस्ट्रेशन. पण प्रोव्हायडेड दॅट, पुढे काय दिलं आहे, प्रोव्हायडेड दॅट अ पर्सन हॅव्हिंग मल्टिपल प्लेसेस ऑफ बिझनेस. तर जर एखाद्या पर्सनची एकाहून जास्त जागेवरती बिझनेसेस असतील त्या स्टेटमध्ये किंवा युनियन टेरिटरीमध्ये, मे बी ग्रँटेड अ सेपरेट रजिस्ट्रेशन फॉर इच सच प्लेस ऑफ बिझनेस सब्जेक्ट टू सच कंडिशन्स ॲज मे बी प्रिस्क्राईब. त्याला दिलं जाऊ शकतं रजिस्ट्रेशन सर्टिफिकेट, रजिस्ट्रेशन प्रत्येक दुसऱ्या ॲडिशनल प्लेससाठी, पण काही त्याकरता कंडिशन आहेत. रूल 11 त्याकरता बनवलं आहे. एनी पर्सन हॅव्हिंग मल्टिपल प्लेसेस ऑफ बिझनेस विदिन अ स्टेट ऑर अ युनियन टेरिटरी requiring a separate registration for any such place of business under subsection 25(2) shall be granted separate registration in respect of each such place of business subject to the following condition. Condition काय? Such person has more than one place of business as defined in clause 85 of subsection 2. सेक्शन 2 मध्ये क्लॉज 85 मध्ये डिफाईन केलं आहे की प्लेस ऑफ बिझनेस इन्क्लूड्स काय काय असेल. अ प्लेस फ्रॉम वेअर द बिझनेस इज ऑर्डिनरीली कॅरीड ऑन अँड इन्क्लूड्स अ वेअर हाऊस, गोडाऊन, एनी अदर प्लेस वेअर अ टॅक्सेबल पर्सन स्टोअर्स हिज गुड्स, सप्लाईज और रिसिव्स गुड्स और सर्व्हिसेस और बोथ. आणि बी मध्ये काय दिले, अ प्लेस वेअर अ टॅक्सेबल पर्सन मेंटेन्स हिज बुक्स ऑफ अकाउंट्स. बँक ऑफिस वगैरे कोणाचा असेल जिकडनं
अकाउंट्स मेंटेन होतात, जिकडनं परचेस ऑर्डर, सेल ऑर्डर वगैरे इतर गोष्टी काय प्रोसेस होतात, अकाउंट ऑफिस त्यांचं असेल वेगळ्या ठिकाणी, तर तेही त्यांचं काय प्लेस ऑफ बिझनेस आहे. ह्याप्रमाणे कुठलं ॲडिशनल प्लेस ऑफ बिझनेस आहे. सच पर्सन शॅल नॉट पे टॅक्स अंडर सेक्शन 10 फॉर एनी ऑफ हिज प्लेसेस ऑफ बिझनेस इफ ही इज पेइंग टॅक्स अंडर सेक्शन 9. जर तो एका प्लेससाठी सेक्शन 9मध्ये टॅक्स कलेक्ट करत असेल तर दुसरा बिझनेस कन्सल्टेशन घेताना त्याला रेग्युलर स्कीमच घ्यायला लागेल. एका ठिकाणी रेग्युलर स्कीम आणि दुसऱ्या ठिकाणी कंपोजिशन स्कीम अशा प्रकारे करता येणार नाही. सेक्शन 10मध्ये कंपोजिशन स्कीम आहे, सेक्शन 9मध्ये रेग्युलर जो टॅक्स आहे तो कलेक्ट करतो त्याला रेग्युलर स्कीमप्रमाणे टॅक्स घ्यावा लागतो. आपण जेव्हा कंपोजिशन स्कीम बघू तिकडे पण दिलेलं आहे की ज्याला कंपोजिशन लेवी घ्यायची आहे, जर त्याचे 2 वेगवेगळ्या राज्यांमध्ये वेगवेगळे बिझनेस असतील तर एकामध्ये कंपोजिशन लेवी आहे, दुसऱ्यात पण कंपोजिशन लेवी घ्यायला लागेल. आणि त्याचा पण इलिजिबल क्रायटेरिया आहे. त्या इलिजिबल क्रायटेरियामध्ये तो बसत असेल तरच त्याला कंपोजिशन लेवी ऑप्ट करता येईल. आणि जर एखाद्या स्टेटमध्ये तो इनएलिजिबल झाला, अपात्र झाला कंपोजिशन लेवीसाठी, तर मग सगळ्या इतर नंबरसाठी पण तो अपात्र होईल. त्यामुळे एक तर रेग्युलर स्कीम घ्या किंवा कंपोजिशन लेवी, रेग्युलर लेवी घ्या किंवा कंपोजिशन लेवी घ्या. एका ठिकाणी कंपोजिशन एका ठिकाणी रेग्युलर असं चालणार नाही. ऑल सेपरेटली रजिस्टर्ड प्लेसेस ऑफ बिझनेस ऑफ सच पर्सन shall pay tax under the act on supply of goods or services or both made to another registered place of business of such person and issue a tax invoice or a bill of supply as the case may be for such supply. जर तुम्ही 2 नंबर घेतले, सेपरेट रजिस्टर झालात दुसऱ्या जागे करता, तर such person shall pay tax under the act on supply of goods or services or both made to another registered place of business of such person and issue a tax invoice. दुसरा बिझनेस करता आपण जर टॅक्सेबल सप्लाय केला तर टॅक्स इन्व्हॉइस इश्यू करायचा असतो, आणि जर टॅक्सेबल सप्लाय करत नसाल, एकदम सप्लाय करत असाल तर मग बिल ऑफ सप्लाय इश्यू करायचा असतो. किंवा जर कंपोजिशन डीलर असेल तर तो बिल ऑफ सप्लाय इश्यू करतो, ज्यामध्ये तो टॅक्स कलेक्ट करत नाही. क्लिअर आहे? तुम्ही म्हणा माझाच बिझनेस आहे, मीच माझ्याकडनं पैसे कुठे घेऊ, पैसे न घेणं हा वेगळा विषय, पण सप्लाय होतोय तर इनवॉइस बनवावा लागेल हे इकडे सांगितलं जातं आहे. डिलिव्हरीच्या 2 रजिस्ट्रेशन नंबर आहेत ना, पण रजिस्ट्रेशन नंबर 2 असेल तर हा नियम लागू आहे. हां, नाही डिलिव्हरी चलनचा उद्देश काय, फक्त की वेगळ्या युनिटमध्ये डिलिव्हरी केलेली आहे, ते फक्त स्टॉक मॅचिंगसाठी. इथे GSTची लायबिलिटी येते. जर वेगळा नंबर आहे तर ह्या नंबरची लायबिलिटी वेगळी आहे, दुसऱ्या नंबरची लायबिलिटी वेगळी आहे. ह्या नंबरचा इनपुट टॅक्स क्रेडिट वेगळा आहे, दुसऱ्या नंबरचा इनपुट टॅक्स क्रेडिट वेगळा आहे. ओनर दोन्ही नंबरचा एकच आहे, पण जर त्या 2 नंबरने एकमेकांना सप्लाय जर केला तरी पण टॅक्स इनवॉइस इश्यू करा आणि बिल ऑफ सप्लाय इश्यू करा. त्यांच्याकरता पण ते 2 वेगवेगळे पर्सन आहेत, ह्याचप्रमाणे त्यांनी ट्रीटमेंट दिली पाहिजे, कारण की GSTची लायबिलिटी प्रॉपर पे झाली पाहिजे. त्याच्या ॲडमिनिस्ट्रेशनसाठी या प्रकारचा नियम केला आहे. तुम्ही वेगळा नंबर काढला म्हणजे तुम्ही वेगळे आहात GSTसाठी. तो नंबर वेगळा टॅक्स पे करणार आहे, हा नंबर वेगळा टॅक्स पे करणार आहे, दोन्ही नंबर वेगवेगळे टॅक्स पे करणार आहेत, पण त्याने एकमेकांना सप्लाय केला तर गव्हर्नमेंट करता वेगळेच आहेत. 2 GST नंबर वेगळेच आहेत, भले एकाच व्यक्तीच्या असो. हे पहिले कंडिशन आहे, बरोबर आहे. फॉर द पर्पजेस ऑफ क्लॉज बी it is hereby clarified that where any place of business of a registered person that has been granted a separate registration becomes ineligible to pay tax under section 10, all other registered places of business of the said person shall become ineligible to pay tax under the said
सेक्शन जर कंपोजिशन स्कीममध्ये रजिस्ट्रेशन घेतलं असेल आणि दुसऱ्या प्लेससाठी पण कंपोजिशन स्कीममध्ये रजिस्ट्रेशन घेतलं तर चालेल. दोन्ही कंपोजिशन स्कीम पाहिजेत, दोन्ही रेग्युलर पाहिजेत. पण जर दुसरा कंपोजिशन स्कीममध्ये जो नंबर आहे तिथे जी इलिजिबिलिटी क्रायटेरिया आहे तो ब्रेक झाला, तो इनिलिजिबल झाला, तर मग बाकी सगळे बिझनेस, दुसरा बिझनेस पण इनिलिजिबल होईल. पान मसाला, टोबॅको, आईस्क्रीम हे सप्लाय करता येत नाही, त्यांच्याकरता कंपोजिशन नंबर मिळत नाही, कंपोजिशन लेवी करता येत नाही त्यांना. जर एखाद्या प्लेसला त्यांना आईस्क्रीम सेल करायचं आहे, त्यांनी एजन्सी घेतली आईस्क्रीमची, आईस्क्रीम विकायला लागले, ते इनिलिजिबल होतील, त्यांना रेग्युलर स्कीममध्ये यायला लागेल. मग एक नंबर तर इनिलिजिबल झाला, दुसरा पण होईल. म्हणजे असं नाही की तुम्ही घेताना सेम घेतला पाहिजे नंतर काही चेंज करू. हां, तो जरा इनिलिजिबल, चला तिकडे आम्ही आईस्क्रीम विकतोय, तिकडे आम्ही रेग्युलर स्कीममध्ये येतो, आणि जो पहिला नंबर आहे तिकडे कंपोजिशन स्कीम चालेल असं नाही. घेताना पण सांगितलं आहे एक कंपोजिशन आहे, दुसरं कंपोजिशन घ्यायचं. तर तुम्ही आत्ता कंपोजिशन घ्याल आणि नंतर चेंज कराल आणि मग एन्जॉय कराल, एक कंपोजिशन एक रेग्युलर, असं नाही करता येणार. घेताना आपण दोन्ही रेग्युलर पाहिजे, दोन्ही कंपोजिशन पाहिजे, आणि नंतरही त्याच प्रकारे दोन्ही सेम राहिले पाहिजे. त्याकरता मग हे पहिले सांगितलं आहे, मगही सांगितलं आहे एक्सप्लेनेशनमध्ये, त्याचा उद्देश हा आहे. त्याला रेग्युलर स्कीममध्ये तो जाईल. जर का तो इलिजिबल झाला का मग ऑटोमॅटिक सगळे नंबर त्यांच्या रेग्युलर स्कीममध्ये येतील. मग पुढच्या वर्षी जेव्हा फायनान्शियल इयर सुरू होतं त्याच्या अगोदर गव्हर्नमेंटला इंटिमेट करायला लागतं की आता आम्हाला पुढच्या वर्षी कंपोजिशन लेवी हवी आहे आणि त्याकरता आम्ही इलिजिबल आहोत. काही कारणामुळे आम्ही अपात्र झालो होतो, पण आता मात्र आम्ही पात्र आहोत ती स्कीम घेण्याकरता. तर आमचे जे 3-4 रजिस्ट्रेशन आहेत ते सगळे तुम्ही कंपोजिशन स्कीममध्ये घ्यावे. वर्षाच्या मध्ये तुम्ही जर का इलिजिबल झालात तर रेग्युलर स्कीममध्ये लगेच घेतात ते, पण कंपोजिशन स्कीममध्ये लगेच नाही घेत. फायनान्शियल इयरच्या सुरुवातीपासून घेतात. मग एप्रिलच्या अगोदर तुम्हाला मार्चमध्ये त्यांना इंटिमेट करायला लागतं की 1 एप्रिलपासून आम्ही कंपोजिशन लेवी घेऊ इच्छितो. आणि कंपोजिशन लेवी घ्यायची असेल तुम्हाला तर तुमच्याकडे त्या रेग्युलर स्कीममध्ये तुम्ही इनपुट टॅक्स क्रेडिट घेताय, बरोबर आहे, तुम्हाला त्याचं क्रेडिट मिळतं आहे. तुमच्या स्टॉकमध्ये जेवढा मटेरियल आहे तुम्ही त्याचा स्टॉक जेव्हा घेतला, जेवढा तुम्ही सेल केला त्यात तुम्ही ITC क्लेम केला ना. आता जेवढा तुमच्याकडे स्टॉक शिल्लक आहे तेवढा स्टॉकचं तुम्हाला व्हॅल्युएशन करून तेवढा स्टॉक तुम्ही विकलेला नाही आहे, जेवढा तुम्ही ITC क्लेम केला आहे तेवढी अमाऊंट तुम्हाला गव्हर्नमेंटला भरायला लागते. कंपोजिशन स्कीममध्ये जायचं म्हणजे आणखीन फॉर्म भरा, त्यात तुमचा स्टॉक डिक्लेअर करा, त्या स्टॉकवर जी लायबिलिटी आहे ती पे करा, हे सगळं करायला लागतं. आणि तुम्ही नॉर्मल कंपोजिशन स्कीममध्ये आहात आणि रेग्युलरमध्ये येता तर तुमच्याकडे जे मटेरियल आहे त्यावर तुम्ही इनपुट टॅक्स क्रेडिट क्लेम घेतलेलं नाही, कारण कंपोजिशन स्कीममध्ये इनपुट टॅक्स क्रेडिट घेता येत नाही. मग स्टॉक गव्हर्नमेंटला किती आहे सांगा, त्यात तुम्ही किती ITC पे केला आहे सांगा, तेवढी अमाऊंट तुमची इलेक्ट्रॉनिक क्रेडिटला ट्रान्सफर होईल आणि तुम्हाला तेवढा ITC क्लेम करता येईल रेग्युलर स्कीममध्ये. जेव्हा मायग्रेशन झालं वॅटमधनं GSTमध्ये, तेव्हा जेवढा स्टॉक होता त्या स्टॉकमध्ये विकणार, तो GST कलेक्ट करणार, GST कलेक्ट करणार, आणि जे वॅटचं क्रेडिट होतं त्याचं काय करणार. तेवढं जेवढं क्रेडिट होतं तेवढं सगळं क्रेडिट इलेक्ट्रॉनिक क्रेडिटला ट्रान्सफर झालं. स्टेट्स आहे HGSTमध्ये, सर्व्हिस टॅक्स आहे ते CGSTमध्ये, स्टेटचं HGSTमध्ये, एक्साईज सर्व्हिस टॅक्सचं CGSTमध्ये. जे क्रेडिट वॅटचं होतं, जे क्रेडिट एक्साईजचं होतं, जे क्रेडिट सर्व्हिस टॅक्सचं होतं ते क्रेडिट मिळालं ना. आता इथे प्रॉब्लेम कसा आहे, तुम्ही टॅक्स दिला आहे तो GSTमध्येच दिला आहे, पण तुम्ही त्याचा ITC क्लेमच नाही केला. इथे वॅटचा क्लेम होता, वॅटच्या अकाउंटला तेवढी अमाऊंट त्यांची कॅरी फॉरवर्ड झाली होती. सेम इथे तुम्ही कॅरी फॉरवर्ड कुठे करणार, GSTमध्ये तुम्ही क्लेम घेतलाच नाही आहे.
पण स्टॉक तर घेतला आहे गव्हर्नमेंटला, तुम्ही सप्लायरला टॅक्स तर दिला आहे, मग जेवढा स्टॉक शिल्लक आहे तेवढा तिथे कळवायला लागतो आणि तो कळल्यानंतर त्याचा इनपुट टॅक्स क्रेडिट मिळतं. त्यामुळे असं कंपोजिशनमधनं रेग्युलरमध्ये जाणं, रेग्युलरमधनं कंपोजिशन जाणं, याच्यामध्ये प्रोसिजर बराच करायला लागतात जर तुम्हाला इनपुट टॅक्स क्रेडिट पाहिजे असेल. गव्हर्नमेंट आपलाही लॉस होऊ देत नाही आणि टॅक्सपेअरचा पण लॉस होऊ देत नाही, पण प्रोसिजर मात्र करायला लावते. त्यांना क्लिअरिटी मिळाल्याशिवाय मग तुम्हाला त्याचा क्लेम घेता येत नाही आणि त्यामुळेच मग लॉ गुंतागुंतीचा होतो. कुठला फॉर्म आहे, किती फॉर्म आहेत, काय प्रोसिजर आहे, त्या करायला लागतात. रूल 11मध्ये पण जसं आपण नॉर्मल ॲप्लिकेशन करतो तसंच सेपरेट बिझनेससाठी पण GST RAG 1 भरा. रूल 8 प्रमाणे, 9 प्रमाणे व्हेरिफिकेशन होईल, 10 प्रमाणे रजिस्ट्रेशन सर्टिफिकेट मिळेल. ओके. सेपरेट रजिस्ट्रेशन मल्टिपल प्लेसेस ऑफ बिझनेस. रूल 11 सबसेक्शन 25(2) मध्ये तुम्ही एकाहून जास्त रजिस्ट्रेशन घेऊ शकता. त्याकरता सच पर्सन हॅज मोर दॅन 1 प्लेस ऑफ बिझनेस ॲज डिफाईन्ड अंडर सेक्शन 285. 285 प्रमाणे त्याकडे वेगळं प्लेस ऑफ बिझनेस असायला पाहिजे. त्याकरता त्याला सेपरेट रजिस्ट्रेशन मिळेल. जे दोन्ही रजिस्ट्रेशन असतील ते आयदर रेग्युलर स्कीममध्ये पाहिजेत किंवा कंपोजिशन स्कीममध्ये पाहिजेत. जर एका ठिकाणी इनएलिजिबल झाला, जर 10मध्ये तो इनएलिजिबल झाला तर एका प्लेससाठीच रेग्युलर स्कीम येणार नाही, दोन्ही प्लेससाठी रेग्युलर स्कीम येईल. आणि दोघांनी एकमेकांना सप्लाय केला दोन्ही बिझनेसनी तर त्यांना मग टॅक्स इनवॉइस किंवा बिल ऑफ सप्लाय द्यावं लागेल, इश्यू करायला लागेल टॅक्स इनवॉइस किंवा बिल ऑफ सप्लाय. बस जेवढं आपण वाचलं त्यातनं जेवढं काय आलं ते इथे आपण कवर केलं. ही समरी आहे आपली. रजिस्ट्रेशन नंबर मिळाल्यानंतर रूल 18 ॲप्लिकेबल होतो. सर्टिफिकेट जे आहे ते सर्टिफिकेट आणि तो नंबर जो आहे त्याविषयी हे सांगते तुम्हाला रूल 18. डिस्प्ले ऑफ रजिस्ट्रेशन सर्टिफिकेट अँड गुड्स अँड सर्व्हिसेस आयडेंटिफिकेशन नंबर ऑन द नेम बोर्ड. एव्हरी रजिस्टर्ड पर्सन शॅल डिस्प्ले हिज सर्टिफिकेट ऑफ रजिस्ट्रेशन in a prominent location of his principal place of business and at every additional place or places of business. तो नंबर सर्टिफिकेट दिसलं पाहिजे. जे प्लेस ऑफ बिझनेस आहे तिथे प्रॉमिनंट लोकेशन अशा कुठल्याही जागेवर लावा जिथे पटकन दिसेल. तुम्ही जेवढे ॲड्रेस डिक्लेअर केलेत त्या प्रत्येक ॲड्रेसला पण पाहिजे. एव्हरी रजिस्टर्ड पर्सन शॅल डिस्प्ले हिज गुड्स अँड सर्व्हिसेस टॅक्स आयडेंटिफिकेशन नंबर GSTN ऑन द नेम बोर्ड exhibited at the entry of his principal place of business and every additional place or places of business. नेम बोर्डवरती पण GST नंबर दाखवायला पाहिजे. हा रूल 18 मध्ये सांगितला आहे. नियम नाही पाळले तर जे नियम इकडे हे करा तिकडे ते करा तिकडे ते करा किती गोष्टी सांगितल्यात त्या नाही केल्या तर इनपुट टॅक्स क्रेडिट तुम्हाला घ्यायला सांगितलं आहे अप टू सप्टेंबर. तुम्ही त्याच्यानंतर घेतला तर त्याच्याकरता तुम्ही चुकून किंवा जाणीवपूर्वक उल्लंघन केलं, कॉन्ट्राव्हेन्शन ऑफ ॲक्ट किंवा व्हायोलेशन ऑफ ॲक्ट केलं तर मग त्यासाठी ऑफेन्स आणि पेनल्टीचा वेगळा सेक्शन आहे. एक वेगळा चॅप्टर आहे. एक डिमांड अँड रिकव्हरी आहे आणि हे लायबिलिटी टू पे इन सर्टन केसेस. ऑफेन्स आणि पेनल्टीज बघा. पेनल्टी फॉर सर्टन ऑफेन्सेस तुम्हाला सांगितलं हे करू नका आणि ते तरी पण तुम्ही करताय तर तो गुन्हा आहे. व्हायोलेशन ऑफ रूल आहे, व्हायोलेशन ऑफ प्रोव्हिजन आहे. मग इकडे एक जनरल पेनल्टी आहे. जर कुठे दिलेलं नसेल की असं केलं, समजा हा डिस्प्ले बोर्डवर लावलं नाही तर किती फाईन आहे हे कुठे दिलेलं नाही आहे. समजा इथे स्पेसिफिकली दिलं आहे की पेनल्टी फॉर सर्टन ऑफेन्सेस, कुठला ऑफेन्स केला तर किती चार्जेस लागतील हे दिलेलं आहे.
तुम्ही चुकीची प्रोसेस केली म्हणून तुम्हाला लगेच जेलमध्ये टाकतील, फाशी लावतील असं काही नसतं. कारण हा फायनान्शियल ॲक्ट आहे, इथे टॅक्स कलेक्ट केला जातो. त्यामुळे इकडे तुम्ही चुकीचं केलं तुमच्याकडनं काय करणार, काही अमाऊंट वसूल करणार, काही चार्जेस म्हणून भरायला लागतील. ते चार्जेस किती असतील हे दिलेलं असतं. पेनल्टी फॉर सर्टन ऑफेन्सेस या दिलेले आहे की हा ऑफेन्स आहे, हे दिलेत वेगवेगळे इकडे. furnishes any false information with regard to registration particulars either at the time of applying for registration or subsequently. रजिस्ट्रेशन करताना तुम्ही चुकीची माहिती दिली असेल त्याच्याकरता किती फाईन लागेल हे याद दिले. तसं कुठे काय दिलेलं नसेल तर मग जनरल पेनल्टी आहे. जनरल पेनल्टी 25,000 rupees. Any person who contravenes any of the provision of this act or any rules made thereunder for which no penalty is separately provided, कुठे सेपरेटली दिलेलं नाही आहे, in this act shall be liable to penalty which may extend to 25% 25,000 rupees. हे CGST ॲक्टमध्ये आहे. AGSTचे पण 25,000 50,000 फाईन होईल. कुठे कुठे 10,000 फाईन दिले मग तिकडे 10,000 CGST 10,000 AGST लागते. त्यामुळे जिकडे त्याकडे सांगितलं आहे की तुम्ही ही माहिती द्या, रिटर्न सबमिट करा, कुठले कुठले रूल्स आहेत ते पाळा, ते जर तुम्ही पाळत नसाल तर तुम्हाला मग अशा प्रकारच्या पुढे काय प्रोव्हिजन आहेत त्यानुसार पेनल्टी दंड होऊ शकतो. काही लोक आपण बघतोय त्यांच्या बोर्डवरती GST नंबर दिसतो, काही लोक लावत नाही आहेत. तर लावत नाहीत पण कायद्याचं उल्लंघन आहे एवढं लक्षात पाहिजे. आणि जर उल्लंघन केलं आहे तर त्याकरता काही ना काही पेनल्टी फाईन लागू शकते. रोडच्या डाव्या साईडनी चालावं, आपण उजवीकडनं पण चालतो की नाही, त्याने काही होत नसतं, पण कायदा मोडतोय लक्षात ठेवायचं एवढं. जेव्हा तुम्ही कोणालाही काही विचाराल, जेव्हा एखादा क्वेश्चन विचाराल, एखादी क्वेरी विचाराल, तेव्हा सेक्शन विचारू शकता की हे कुठल्या सेक्शनप्रमाणे आहे. त्यांनी तुम्हाला 6 महिने सांगितले ते विचारायचं सेक्शन. म्हणजे तुम्ही थोडा अभ्यास करत असाल, तुम्ही एका लेवलला गेलात ना तर मग तुम्हाला कॉन्फिडंट येईल. सेक्शन विचारायचा, रूल विचारायचा. मी तुम्हाला समोर रूल का दाखवतो की तुम्ही या प्रकारे अभ्यास करा म्हणून दाखवतो. मी तुम्हाला रूल किंवा सेक्शन सांगितलं नाही, फक्त माहिती सांगितली, त्याला आधार काहीच नाही ना. आपण BCom पण असंच शिकतो. पण आता ज्यावेळेस तुम्हाला कायद्याप्रमाणे इम्प्लिमेंटेशन करायचं आहे तर कायदा माहिती पाहिजे, म्हणून मी वेळ घालवतोय, सेक्शन सांगतोय, वाचतोय, समरी दाखवतोय. याचा उद्देश तो आहे की तुम्ही असे एक्सपर्ट व्यक्ती म्हणून घडवायचं असेल तर तुम्हाला ॲक्टमध्ये सेक्शन कुठलं आहे, त्याची प्रोव्हिजन काय आहे, त्याचा रूल काय आहे माहिती पाहिजे, तरच तुम्ही कॉन्फिडेंटली काम करू शकता. किंवा जे व्यक्ती या प्रकारे काम करतायत त्यांना या प्रकारचं नॉलेज असणं अपेक्षित आहे. या लेवलचं त्याला सेक्शन रूल माहिती असणं अपेक्षित आहे. कुठल्या पेक्षा तुम्ही बोलताय, हे काय असं आहे का तुम्ही डोळे मिटले, हा विचारला प्रश्न, हा काय प्रश्न आहे, डोळे मिटले, मला उत्तर आलं, बोल दिया ऊपरवाल्याने, चलो ये आपका आन्सर आहे, असं आहे का? हे नाही आहे ना. म्हणजे कायद्याप्रमाणे, संविधानाप्रमाणे सांगितलं गेलं आहे की तुम्ही कायदा बनवा, इथून तुम्हाला टॅक्स कलेक्ट करायचा आहे. कायद्यामध्ये दिलं आहे की हा आम्ही टॅक्स, आम्ही हे प्रोव्हिजन आहे त्याप्रमाणे आणखीन माहिती रूलमध्ये देऊ. म्हणजे या आधारे काम चालतं ना. किंवा नोटिफाय करू, मग नोटिफिकेशन येईल ना. मग तुम्ही सेक्शन सांगा, ॲक्टमधला सबसेक्शन सांगा, रूल सांगा, नोटिफिकेशन नंबर सांगा, ज्यात ती माहिती आली कायद्याप्रमाणे ते सांगा. हा सूर्य हा चंद्र, मी मोठा आहे तुम्ही मला कसा प्रश्न विचारता, असं नसतं ना. इकडे लहानांनी मोठा प्रश्न विचारू नये असं नसतं. इथे तुम्ही क्लायंट आहात, तुम्ही त्यांना पेमेंट करता, ही सर्व्हिस घेता, तुमचा अधिकार आहे की तुम्ही माहिती द्यावी किंवा चेक करा, ही व्हेरीफाय करून मला सांगा. सेपरेट रजिस्ट्रेशन फॉर मल्टिपल प्लेसेस ऑफ बिझनेस विदिन अ स्टेट और युनियन टेरिटरी, सेक्शन 25(2) रीड विथ रूल 11. त्याचं एक्झाम्पल आहे, इलिस्ट्रेशन
स्टेट वाईज रजिस्ट्रेशन. आता बँका आहेत, प्रत्येक बँकांचं कसं असतं, प्रत्येक स्टेटमध्ये ब्रँच असते. स्टेट बँक ऑफ इंडिया हॅव्हिंग ब्रँचेस ऑल ओव्हर इंडिया विल हॅव टू टेक रजिस्ट्रेशन इन ईच स्टेट. स्टेट बँक ऑफ इंडिया हॅज 200 branches in the state of Maharashtra. It can declare Mumbai main office as the principal place and other branches as additional places and take single registration for the state of Maharashtra. सेम डीमार्ट आहे, डीमार्टचे पण काही दुसऱ्या ठिकाणी स्टोर आहेत, शॉप आहेत. मग ते एका शॉपसाठी रजिस्ट्रेशन घेतील आणि बाकी शॉप ते ॲडिशनल प्लेस ऑफ बिझनेस म्हणून दाखवू शकतात. तसं दुसरं एक्झाम्पल बघा, रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेड retail store having 2 places of business, Reliance Mall and Reliance Jio in the state of Maharashtra. Though company is having one PAN, they can obtain separate registration for a different separate business places in the state of Maharashtra. डीमार्टचा एकच प्रकारचा बिझनेस आहे, पण रिलायन्सचे 2 प्रकारचे बिझनेस आहेत. तर ते 2 वेगळ्या प्रकारचा बिझनेस करा, 2 नंबर त्यांना घेणं सोयीस्कर आहे. त्यांना वाटतं त्या 2 नंबर ते घेऊ शकतात, त्याकरता ते सेपरेट ॲप्लिकेशन देऊन वेगळा नंबर घेऊ शकतात. सबसेक्शन 1 मध्ये रजिस्ट्रेशन प्रोसिजर होती, सबसेक्शन 2 मध्ये सेपरेट रजिस्ट्रेशनसाठी होतं. रूल 8, 9, 10, 10A, 11 झाले. आता व्हॉलंटरी रजिस्ट्रेशन सबसेक्शन 3. एनी पर्सन जो लायबल होत नाही आहे मे गेट हिमसेल्फ रजिस्टर व्हॉलंटरीली अँड ऑल द प्रोव्हिजन्स ऑफ दिस CGST ॲक्ट ॲज ॲप्लिकेबल टू रजिस्टर्ड पर्सन शॅल अप्लाय टू सच पर्सन. बघा इथे कसं आहे, रजिस्ट्रेशन तुम्हाला घ्यायचं आहे, तुम्ही लायबल होत नाही आहात, पण तुम्हाला रजिस्टर्ड पर्सनला ज्या प्रोव्हिजन्स ॲप्लिकेबल होतात, म्हणजे जे रूल्स ज्या प्रोसिजर्स त्याला फॉलो करायला लागतात, त्यात तुम्हाला फॉलो करणं गरजेचं आहे. तुम्ही म्हणाल मी लायबल नव्हतो, रजिस्ट्रेशन घेतलं, मेहरबानी करत नाही गव्हर्नमेंटवरती, तुला काहीतरी फायदा आहे म्हणून रजिस्ट्रेशन घेतो आहेस. त्यामुळे जे रजिस्टर्ड पर्सन लायबल होतात म्हणून रजिस्ट्रेशन होतात, रजिस्ट्रेशन घेतात, त्यांना जे रूल्स प्रोसिजर्स फॉलो करायला लागतात त्या तुलाही फॉलो करायला लागतील. एनी पर्सन दो नॉट लायबल मे गेट हिमसेल्फ रजिस्टर व्हॉलंटरीली and all the provisions of CGST Act as applicable to registered person shall apply to such person. such person म्हणजे तो व्यक्ती जो आपल्या इच्छेने रजिस्ट्रेशन घेतोय, त्याला रजिस्टर्ड पर्सनला ज्या प्रोव्हिजन ॲप्लिकेबल होतील त्यालाही ॲप्लिकेबल होतील. ओके, हे खाली आपण कन्क्लूड केले. वरती ॲक्च्युली लिगल लँग्वेज अशी आहे, अ पर्सन दो नॉट अ लायबल to be registered under section 22 or section 24 may get himself registered voluntarily and all provisions of CGST Act as are applicable to a registered person shall apply to such person. Example मध्ये बघा, Raj Associates, an architect firm starts a new business in Mumbai. Raj Associations is not liable for registration as per section 22 or 24, but if Raj Associates wants to take registration in GST, can apply for registration as per section 25(3) and all the provisions of CGST Act as applicable to a registered person shall apply to Raj Associates. ठीक आहे, कळलं? सेक्शन 25 सबसेक्शन 4 यात हे दिलं आहे की एव्हरी रजिस्ट्रेशन, इथे दिलं आहे डिस्टिंक्ट पर्सन कोणाला म्हणावं, काय कन्सेप्ट आहे डिस्टिंक्ट पर्सनचा, हे दिलं आहे 24मध्ये, सेक्शन 25(4)मध्ये, सेक्शन 25 सबसेक्शन 4मध्ये. एव्हरी रजिस्ट्रेशन बी ट्रीटेड ॲज अ डिस्टिंक्ट पर्सन. प्रत्येक रजिस्ट्रेशन, एव्हरी रजिस्ट्रेशन बी ट्रीटेड ॲज डिस्टिंक्ट म्हणजे वेगळं आहे. अ पर्सन हू हॅज ऑब्टेन ऑर इज required to obtain more than one registration whether in one state or union territory or more than one state or union territory shall in respect of each such registration be treated as distinct person for the purpose of CGST Act. CGST Act साठी दुसरं रजिस्ट्रेशन सेम राज्यावर सेम स्टेटमध्ये असो, युनियन टेरिटरीमध्ये असो किंवा दुसऱ्या स्टेटमध्ये युनियन टेरिटरीमध्ये असो, ते रजिस्ट्रेशन हे तुम्ही वेगळा पर्सन आहे म्हणून ट्रीट करा. कशासाठी? CGST ॲक्टसाठी. राज असोसिएट्स
An architect firm has registered head office in Mumbai. It has started another branch in state of Goa. In respect of newly opened branch in Goa, Raj Associates Mumbai be treated as distinct person. तो वेगळ्या पर्सन म्हणून त्याला समजलं जाईल, ट्रीट केलं जाईल. जसं दुसरं रजिस्ट्रेशन आहे, रजिस्ट्रेशन नाही आहे पण एस्टॅब्लिशमेंट आहे. दुसऱ्या स्टेटमध्ये किंवा युनियन टेरिटरीमध्ये एखादं ऑफिस ओपन केलं आहे काही सर्वेसाठी, काही माहिती घेण्याकरता. एस्टॅब्लिशमेंट ऑफ डिस्टिंक्ट पर्सन, वेअर अ पर्सन हू हॅज ऑप्टेन or is required to obtain registration in a state or union territory in respect of an establishment has an establishment in another state or union territory, then such establishment shall be treated as establishment of distinct person for the purpose of CGST Act. Example बघा, दिशा उद्योग has a registered head office in Mumbai. It has started one another branch establishment. त्याने जिकडे रजिस्ट्रेशन घेतलेलं नाही आहे पण जे सुरुवात करतात ते इन द स्टेट ऑफ राजस्थान इन रिस्पेक्ट ऑफ न्यूली ओपन ब्रांच एस्टॅब्लिशमेंट इन राजस्थान दिशा उद्योग मुंबई बी ट्रीटेड ॲज डिस्टिंक्ट पर्सन. फोरमध्ये काय, सेक्शन 4मध्ये काय बघा, एव्हरी रजिस्ट्रेशन म्हटलं आहे आणि इथे 5मध्ये रजिस्ट्रेशन किंवा एस्टॅब्लिशमेंट हे जर असेल तर ते डिस्टिंक्ट पर्सनचं आहे असं माना. दुसऱ्या ठिकाणी अजून रजिस्ट्रेशन घेतलेलं असेल नसेल, रजिस्ट्रेशन घेतलेलं असेल तर रजिस्ट्रेशन म्हणू आपण, घेतलेलं नाही आहे तर मग एस्टॅब्लिशमेंट आहे. किंवा जर ते दुसऱ्या स्टेटमध्ये एक्झाम्स अप्लाय करत असतील तर रजिस्ट्रेशन घेणार नाहीत, मग तिकडे फक्त एस्टॅब्लिशमेंटच असेल. आपण अगोदर बघितलं आहे एका स्टेटमध्ये टॅक्सेबल्स अप्लाय होतो आहे, दुसऱ्या स्टेटमध्ये नॉन टॅक्सेबल म्हणजे समजा पेट्रोल पंप आहे, जीएसटी नंबर येणार नाही. वाईन शॉप आहे, जीएसटी नंबर येणार नाही. किंवा एक्झाम्स अप्लाय करतात फक्त, त्यांना रजिस्ट्रेशन घेण्याची गरज नाही दुसऱ्या स्टेटमध्ये. आपण एक्झाम्पलमध्ये बघितलं ना हे, मग तिथे काय आहे फक्त एस्टॅब्लिशमेंट आहे. एका स्टेटमध्ये टॅक्सेबल्स अप्लाय होते म्हणून रजिस्ट्रेशन आहे, दुसऱ्या स्टेटमध्ये एस्टॅब्लिशमेंट आहे. त्यामुळे रजिस्टर्ड प्लेस असो या मग तिथे अशा प्रकारचा बिझनेस असो की जिकडे रजिस्ट्रेशन घेण्याची जीएसटीची गरज नाही, त्यांना जर सप्लाय केला तर ते डिस्टिंक्ट पर्सन आहेत, एवढं लक्षात ठेवा. सेक्शन 4मध्ये काय सांगितलं, रजिस्टर्ड पर्सन, आणि 5मध्ये काय सांगितलं, एस्टॅब्लिशमेंट. इन रिस्पेक्ट ऑफ एन एस्टॅब्लिशमेंट in another state or union territory, such establishment shall be treated as establishment of distinct person for the purpose of CGST Act. पॅन गरजेचं आहे, पॅन नंबर गरजेचं आहे. रजिस्ट्रेशन घेण्याकरता एव्हरी पर्सन शॅल हॅव अ परमनंट अकाउंट नंबर इश्यू अंडर द इन्कम टॅक्स ॲक्ट 1961 in order to be eligible for a grant of registration. सबसेक्शन 6मध्ये एवढं सांगितलं आहे, पॅन मस्ट फॉर ऑप्टेनिंग रजिस्ट्रेशन. प्रत्येक सबसेक्शन जो आहे ना त्याच्यावरती मी एक टायटल दिलं आहे. हे बघा, हे टायटल दिलं आहे, हे ॲक्टमध्ये नाही आहे, हे आपण देतो आपल्या मेमरीमध्ये काहीतरी स्टोअर करण्याकरता. आता जर का महानगरपालिका आहे, लोकल अथॉरिटी, त्यांना जीएसटी नंबर घ्यायला लागतो. कशाकरता घ्यायला लागतो, TDS डिडक्ट करण्याकरता, बरोबर आहे. त्यांच्याकडे टॅन नंबर पण असतो इन्कम टॅक्सचा, कारण का त्यांना टॅक्स डिडक्ट पण करायचा असतो. मग त्या केसमध्ये एव्हरी पर्सनला पॅन नंबर पाहिजे म्हणून दिलं आहे, पण अपवाद दिला खाली, प्रोव्हायडेड दॅट अ पर्सन रिक्वायर्ड टू डिडक्ट टॅक्स अंडर सेक्शन 51, म्हणजे गव्हर्नमेंट ऑथॉरिटीज, स्टेट गव्हर्नमेंट, सेंट्रल गव्हर्नमेंट, त्यांच्या एजन्सीज, त्यांच्याकरता मे हॅव इन लिव्ह ऑफ, त्यांना पॅन नंबरऐवजी जर टॅन नंबर असेल तरी चालेल. ओके, तरी चालेल.
एस्टॅब्लिशमेंटचा मी काय अर्थ सांगितलं की त्या पर्सनचा दुसरा बिझनेस आहे दुसऱ्या राज्यामध्ये, पण तो रजिस्टर नाही आहे. मग त्या एस्टॅब्लिशमेंटला जर सप्लाय काही केला तर तो डिस्टिंक्ट पर्सनला सप्लाय केला असंच मानलं पाहिजे. असं ट्रीटमेंट आहे, असं ट्रीट करायला सांगितलं आहे. तिकडे टॅक्सेबल सप्लाय केला तर रजिस्ट्रेशन घ्यायला लागेल, नाही केला तर नाही घेणार ना. जर पेट्रोल पंप आहे तर नाही घेणार, जर वाईन शॉप आहे तर नाही घेणार रजिस्ट्रेशन. त्यांना जी एस टीमध्ये रजिस्ट्रेशन घेण्याची गरजच नाही आहे. जर तुम्ही टॅक्सेबल सप्लाय करता जो जी एस टीमध्ये त्या इथे लेवी येणार आहे तर तुम्हाला त्या केसमध्ये रजिस्ट्रेशन घ्यायला लागतं. हे जे आधारचं ऑथेंटिकेशन आहे, फर्निशिंग प्रूफ ऑफ पजेशन ऑफ आधार नंबर, हे इकडे आता 25(6)A मध्ये दिलं की आधार नंबरसाठी. मग त्या आधार नंबरची काय प्रोव्हिजन आहे ती 6A, 6B, 6C मध्ये दिली. मग मला विचारलंस ना, ऑन अँड फ्रॉम द डेट ऑफ नोटिफिकेशन एव्हरी पर्सन अदर दॅन अन इंडिव्हिज्युअल इन ऑर्डर टू बी इलिजिबल फॉर ग्रँट ऑफ रजिस्ट्रेशन undergo authentication or furnish proof of possession of Aadhaar number of Karta, Managing Director, whole-time Director, such number of partners, member of Managing Committee of Association, Board of Trustees. दिलेत ना इकडे. इंडिव्हिज्युअल आपला आधार ऑथेंटिकेशन करेल, पण कंपनी आहे जिकडे किंवा ट्रस्ट आहे, सोसायटी आहे, ज्यांच्याकडे जीएसटी नंबर आहे, मग त्यांचं ऑथेंटिकेशन और फर्निश प्रूफ ऑफ पजेशन ऑफ आधार नंबर ऑफ ज्यांनी रजिस्ट्रेशन घेतलं आहे. हे कसं आहे, आता जेव्हा रजिस्ट्रेशन आपण घेतो तेव्हा ह्यांचं ऑथेंटिकेशन होतच आहे, पण अगोदर रजिस्ट्रेशन झालेली आहेत त्या लोकांनी ऑथेंटिकेशन करून घ्यायला पाहिजे. ते कोणी करून घ्यायचं आहे हे दिलं इकडे 6A मध्ये. एव्हरी रजिस्टर्ड पर्सन शॅल अंडरगो ऑथेंटिकेशन और फर्निश प्रूफ ऑफ possession of Aadhaar number in such form and manner and within such time as may be prescribed. हे फायनान्स ॲक्ट 2019 मध्ये आलं, 1 जानेवारी 2020 पासून हे ॲप्लिकेबल झालं. मला फायनान्स ॲक्ट काय माहिती आहे? हां, कधी करतात प्रेझेंट? बजेटमध्ये, बरोबर आहे. बजेटमध्ये ज्या इन्कम टॅक्सचे अमेंडमेंट असतात, कस्टमचे अमेंडमेंट असतात, जी एस टीचे अमेंडमेंट असतात, त्या सगळ्या फायनान्स बिलमध्ये दिल्या जातात. आणि त्या फायनान्स बिल थ्रू इन्कम टॅक्स, जी एस टी, कस्टम ॲक्टमध्ये अमेंडमेंट होतात. आणि इन्कम टॅक्स वगैरे नवीन रेट काय असतील पुढच्या वर्षाकरता हे सगळं त्यामध्ये दिलेलं असतं फायनान्स ॲक्टमध्ये. मग त्या फायनान्स ॲक्टमध्ये काही अमेंडमेंट होतात, काही नवीन रूल बनवले जातात. ते ॲप्लिकेबल कधी करायचे ते गव्हर्नमेंट नोटिफाय करून सांगतं. त्यामुळे फायनान्स ॲक्ट 2019 मध्ये काही अमेंडमेंट झाल्या, त्या लगेच ॲप्लिकेबल नाही होत. गव्हर्नमेंट जेव्हा पाहिजे तेव्हा त्यांच्या सोयीप्रमाणे ते ॲप्लिकेबल करू शकते परिस्थिती बघून. पण तरतूद झालेली आहे की तुम्ही हे लागू करू शकता. कायदा बनलेला आहे, तो लागू कधी करायचा आहे गव्हर्नमेंटच्या हातात आहे. एखादे नवीन तरतूद लागू करायची असेल तर पहिले त्याचा कायदा बनला पाहिजे. कायदा बनल्यानंतर त्याची ॲप्लिकेबिलिटी नोटिफिकेशनद्वारे गव्हर्नमेंट डिक्लेअर करते. तसं हे फायनान्स ॲक्ट 2019 मधलं होतं, ते ब्रॉड इन टू फोर्स विथ इफेक्ट फ्रॉम 1 जानेवारी 2020. म्हणजे फेब्रुवारीमध्ये दुसरं फायनान्स ॲक्ट 20 येणार, तोपर्यंत यांचा 19चाच फायनान्स ॲक्ट ॲप्लिकेबल झाला नव्हता. कारण त्यांच्या गरजेप्रमाणे ते करतात ॲप्लिकेबल. म्हणजे आपण लगेच आज इकडे ऐकलं न्यूजमध्ये की फायनान्स ॲक्ट 2021 मध्ये हे दिलेलं आहे, की उद्या फायनान्स ॲक्ट 22 येईल, त्यामध्ये काय नवीन प्रोव्हिजन येतात, त्या इमिजिएटली ॲप्लिकेबल नाही होत. त्याप्रमाणे काही मिसमॅनेजमेंट आहे, त्या मिसमॅनेजमेंटला थांबवण्याकरता, मॅनेजमेंट करण्याकरता काय पाहिजे, आधार ऑथेंटिकेशन पाहिजे. तरच आपल्याला कळेल की एखादा बिझनेस जो रजिस्टर झालेला आहे तो प्रॉपरली योग्य माणूस करतो की नाही करतो. आता आधार ऑथेंटिकेशन आहे, पॅन नंबर तुमचा कोणी वापरला, मग आधार नंबर त्याला विचारला जाईल
तो आधार नंबर पण असंच काहीतरी टाकत होते. तुमच्या त्याला ज्याला पॅन नंबर माहिती आहे तो तुमचा आधार नंबर माहिती करून घेईल. पण आता तुम्हाला जेव्हा आधार ऑथेंटिकेशन करायला जाईल तुमच्याकडे OTP येईल, त्याला मिळणार नाही. तो पॅन नंबर तर घेऊ शकतो, आधार नंबर नाही घेऊ शकत ना. आता त्या पॅनला आधार कनेक्ट केलं आहे, त्यामुळे पॅन एखाद्याने आधार दुसरा असं करू शकत नाही. मग त्यामुळे एखाद्याचं पॅन मिसयूज होणं थांबेल की नाही आधारमुळे. म्हणून हा नियम केला. आणि मग त्याचं ऑथेंटिकेशन जे अगोदर नंबर काढलेत त्यांनी पण आता ऑथेंटिकेशन करून घ्या. आणि नवीन नंबर तर मिळणारच नाही. आयदर आधार ऑथेंटिकेशन किंवा फिजिकल व्हेरिफिकेशन केलं जाईल. पॅन नंबर पाहिजे हे सबसेक्शन 6 मध्ये दिलं आहे. आणि मग सबसेक्शन 6A मध्ये आधार नंबर पण पाहिजे. प्रूफ ऑफ पोझिशन ऑफ आधार नंबर हे 6A मध्ये दिलं गेलं. लक्षात घ्या, गरज काय आहे. मी जस्ट तुम्हाला सांगतोय ह्याचा भाग नाही, काहीतरी मिसमॅनेजमेंट आहे म्हणून गव्हर्नमेंटला कायदा करायला लागतो. कुठेतरी काहीतरी प्रॉब्लेम आहे, तो प्रॉब्लेम ओव्हरकम करण्याकरता तरतूद करायला लागते. की पॅन नंबरचा मिसयूज होतोय, त्याला आता आधार नंबर तुम्ही घ्या, व्हेरिफिकेशन करा, ऑथेंटिकेशन करा. म्हणजे गव्हर्नमेंटला ते टेक्निकली ते करण्याकरता त्यांची सिस्टम अपडेट करायला लागली ना, एफर्ट्स घ्यायला लागले ना, टेक्निकली साऊंड व्हायला लागलं ना. तेवढं गव्हर्नमेंटला मजबुरी आहे गोष्टी करणं. गव्हर्नमेंटचं काम आहे की कुठे मिसयूज होऊ नये कोणाचा पॅन कार्ड नंबरचा, कोणाचा पॅन नंबरचा, आणि कुठे टॅक्स चोरी होऊ नये याची काळजी घेणं गव्हर्नमेंटची जबाबदारी आहे. म्हणून मग गव्हर्नमेंटनी त्याप्रमाणे ऑथेंटिकेशन सुरू केलं पॅनचं. आणि जर पॅन नसेल तर मग पर्याय द्यावा वेगळा काहीतरी असं यात दिलं आहे. आणि तो पर्याय जोपर्यंत येत नाही, प्रिस्क्राईब होत नाही, तोपर्यंत गव्हर्नमेंटचं काय करतं, फिजिकल व्हेरिफिकेशन करतं 30 दिवसामध्ये. म्हणून मग त्यांनी व्हेरिफिकेशनचा रूल पण अमेंड केला की व्हेरिफिकेशन 7 दिवसामध्ये आधार ऑथेंटिकेशन केलं असेल 7 दिवसामध्ये होईल. आणि जर आधार ऑथेंटिकेशन केलेलं नसेल तर 30 दिवसामध्ये फिजिकल व्हेरिफिकेशन प्रॉपर ऑफिसर करेल. आणि नंतरच मग ॲप्लिकेशन सबमिट तुम्ही जे केलं आहे त्यात तुम्हाला अप्रुव्हल मिळेल. ते हे 6A, 6B, 6C, 6D हे आधारसाठी आहे. रूल 12 आहे. रूल 12 मध्ये ज्यांना TCS कलेक्ट करायचं आहे किंवा TDS डिडक्ट करायचं आहे सेक्शन 51-52 मध्ये, त्यांच्याकरता फॉर्म GST RAG 7 आहे. इलेक्ट्रॉनिक कॉमर्स ऑपरेटर आहेत, त्यांना इलेक्ट्रॉनिक कॉमर्स ऑपरेटर थ्रू जर कोणी सर्व्हिस दिली, स्विगी थ्रू सर्व्हिस दिली, स्विगी काय करते, सेक्शन 52 प्रमाणे त्यांचा TCS कलेक्ट करते. आणि जर गव्हर्नमेंटला 2.5 लाखाच्या वरती पेमेंट द्यायचं असेल तर गव्हर्नमेंट मग कॉन्ट्रॅक्टरला GSTचा TDS डिडक्ट करून अमाऊंट देते. मग त्याकरता रजिस्ट्रेशन त्यांना घेण्याकरता रूल 12 आहे, त्यामध्ये फॉर्म GST RAG 7 आहे. त्यांना रजिस्ट्रेशन त्या फॉर्म थ्रू मिळतं. कशाकरता, TDS किंवा TCS डिडक्ट करण्याकरता. रेग्युलर जे आहे त्याचा रूल 8, 9, 10A आहे आणि TCS TDSसाठी 12 आहे. आपला 11 रूल झाला आहे. मग सिक्वेन्समध्ये 12वा येतो TDS TCSसाठी. त्यामध्ये अशाच प्रकारे पार्ट A येईल, पार्ट B येईल, त्यात माहिती द्यायची जे आहे ते रजिस्ट्रेशन होऊन जाईल. ॲप्लिकेशन फॉर TDS डिडक्टर अंडर सेक्शन 51 और TCS कलेक्टर अंडर सेक्शन 52, फॉर्म GST RAG 07, registration certificate to be issued in form GST RAG 06 in 3 working days after due verification. Person no longer liable to deduct or collect tax at source PO may cancel the registration certificate. Communication of cancellation फॉर्म GST RAG 08. तर त्यांना गरज नसेल तर त्यांचा प्रॉपर ऑफिसर रजिस्ट्रेशन कॅन्सल करू शकतो. रजिस्ट्रेशन फॉर नॉन रेसिडेंट टॅक्सेबल पर्सन, याच्याकरता आहे ना रूल 13 मध्ये सेक्शन 27 वेगळा दिलेला आहे. त्यांच्याकरता NRTP करता
आता आपण सेक्शन 25(7) बघतोय, तिकडे एवढंच दिलं आहे, NRTP रिक्वायर्ड अदर डॉक्युमेंट फॉर रजिस्ट्रेशन. सबसेक्शन 7 मध्ये नॉर्थ स्टँडिंग एनिथिंग कंटेनिंग सबसेक्शन 6 अ नॉन रेसिडेंट टॅक्सेबल पर्सन. 6 मध्ये काय दिलं आहे? 6 मध्ये काय दिलं आहे? पॅन नंबर पाहिजे. 6A मध्ये काय दिलं आहे? आधार ऑथेंटिकेशन पाहिजे, हे दिले ना. आता इथे काय म्हणतात 7 मध्ये NRTPसाठी ते ॲप्लिकेबल नाही. नॉर्थ स्टँडिंग एनिथिंग कंटेन इन सबसेक्शन 6 अ नॉन रेसिडेंट टॅक्सेबल पर्सन may be grant registration under subsection 1 on the basis of such other document as may be prescribed. याच्याकरता रूल 13 मध्ये काही वेगळे डॉक्युमेंट दिलेत, त्याकरता सेक्शन 27 मध्ये प्रोसिजर पण आहे, त्यांना वेगळे डॉक्युमेंट चालतील. त्याला पॅन नंबर घेण्याची गरज नाही. कोणाला? नॉन रेसिडेंट टॅक्सेबल पर्सनला. जो भारताबाहेरचा व्यक्ती आहे, जो भारतामध्ये येऊन काही काळाकरता सर्व्हिस देणार आहे, त्याच्याकरता पॅन नंबर नसणार आहे. त्याकरता वेगळा रूल बनवून त्याकरता तिकडे डॉक्युमेंट सांगितले जातील ते त्याने द्यावे. मे बी तिकडे पासपोर्ट आहे, त्यांना पुरेसे वाटतं पासपोर्ट काम होईल. आपण जेव्हा 27 बघू तेव्हा येईल ते. ओके, बघा पुढे. सो मोटो रजिस्ट्रेशन बाय प्रॉपर ऑफिसर. रजिस्ट्रेशन घ्यायला पाहिजे, लायबल झाला ॲज पर सेक्शन 22 किंवा सेक्शन 24, पण तो रजिस्ट्रेशन घेत नाही आहे एखादा व्यक्ती. रजिस्ट्रेशन घेत नाही आहे एखादा व्यक्ती, तर मग काय करणार? गव्हर्नमेंटचे काय सर्वे आहेत, गव्हर्नमेंटचं काय ऑब्झर्वेशन आहे, गव्हर्नमेंटचं काय ॲनालिसिस आहे, त्यांना समजतं की काही व्यक्ती रजिस्ट्रेशन घेण्याच्या रिक्वायरमेंटमध्ये आहेत, ते लायबल झालेले आहेत, पण रजिस्ट्रेशन ते घेत नाही आहेत. मग अशा लोकांवरती काहीतरी कारवाई झाली पाहिजे. मग त्यासाठी हा सेक्शन जो सबसेक्शन 8 आहे, लायबल टू बी रजिस्टर वेअर अ पर्सन हू इज लायबल टू बी रजिस्टर अंडर दिस ॲक्ट फेल्स टू ऑब्टेन रजिस्ट्रेशन, द प्रॉपर ऑफिसर मे विदाउट प्रिज्युडाइस, कुठलाही पक्षपात न करता, टू एनी ॲक्शन विच मे बी टेकन अंडर CGST ॲक्ट अंडर एनी अदर लॉ फॉर टाईम बिंग इन फोर्स प्रोसीड टू रजिस्टर सच पर्सन इन सच मॅनर ॲज मे बी प्रिस्क्राईब. रूल 16 प्रमाणे त्यांना सांगितल्याप्रमाणे त्यांचं रजिस्ट्रेशन त्यांनी करण्याकरता रूल दिल्याप्रमाणे काय प्रोसिजर तो करेल प्रॉपर ऑफिसर. वेअर अ पर्सन, एखादा पर्सन आहे तो लायबल टू बी रजिस्टर आहे, पण तो रजिस्ट्रेशन घेण्यामध्ये फेल झाला. दिस ॲक्ट अंडर दिस ॲक्ट फेल्स टू ऑब्टेन रजिस्ट्रेशन. मग त्या केसमध्ये जर रजिस्ट्रेशन घेतलेलं नाही आहे तर प्रॉपर ऑफिसर कुठलाही पक्षपात न करता ॲक्शन घेईल आणि मग रूलप्रमाणे काही स्टेप दिल्यात. ह्याला म्हटलं जातं सो मोटो रजिस्ट्रेशन, की जर लोक करत नसतील तर सरकारने करून घ्यावं, ह्याला म्हटलं जातं सो मोटो ॲक्शन. हे लोकांना करायला लावा, मग ते सो मोटोमध्ये येतं. वेअर pursuant to any survey, inquiry, inspection, search or any other proceedings under the act, the proper officer finds that a person liable to registration under the act has failed to apply for such registration, such officer may register the said person on a temporary basis, permanent नहीं, temporary basis, and issue an order in form GST REG 12. आता ह्या केसमध्ये सपोज त्या व्यक्ती जागी तुम्ही आहात, मी प्रॉपर ऑफिसर आहे, मी तुम्हाला सांगतो आहे रजिस्ट्रेशन तुम्हाला घ्यायला पाहिजे, तुम्हाला मान्य नाही आहे, पण माझ्याकडे काही सर्वे आहे, माझ्याकडे काय ॲनालिसिस आहे, माझ्याकडे काय इन्स्पेक्शन मी केलं आहे, काही गोष्टीची माहिती घेतली आहे, मला असं वाटतं आहे की ॲज पर माय इन्फॉर्मेशन यू आर रिक्वायर्ड टू बी रजिस्टर. बरोबर आहे. आता मी बोललो म्हणजे बोललो असं नसतं कायद्यामध्ये. फॉर्म GST REG 12 दिल्यानंतर पुढे आयदर मी म्हणतो आहे तुम्हाला पटलं आहे तर तुम्ही अप्लाय फॉर रजिस्ट्रेशन इन फॉर्म अँड मॅनर प्रिस्क्राईब इन रूल 8 और रूल 12 विदिन 90 days.
90 दिवसामध्ये तुम्ही प्रोसिजर करा. रूल टोल कोणा करताय? TDS TCS करता. मला वाटतं तुम्ही रजिस्ट्रेशन घ्यायला पाहिजे, एक तर रेग्युलर रजिस्ट्रेशन किंवा TDS TCS वालं. रूल 8 प्रमाणे रेग्युलर आणि 12 प्रमाणे TDS TCS. 90 दिवसामध्ये तुम्ही ॲप्लिकेशन द्या, रजिस्ट्रेशन करून घ्या. आणि जर तुम्हाला अमान्य आहे तर अपीलमध्ये जा. अपीलमध्ये जा. अपीलमध्ये गेल्यानंतर जी ऑथॉरिटी आहे तिकडे तुम्ही अपील करू शकता. अपील केल्यानंतर एकतर अपील अगेन्स्ट जाईल, तुमच्या विरुद्ध जाईल. विरुद्ध गेलं तर अप्लाय फॉर रजिस्ट्रेशन विदिन 30 days ऑफ इश्युअन्स ऑफ ऑर्डर ऑफ सच ऑथॉरिटी. त्या ऑथॉरिटीनी तुम्हाला निर्णय दिल्यानंतर 30 दिवसामध्ये ॲप्लिकेशन द्या रजिस्ट्रेशनसाठी. आणि जर ऑथॉरिटीकडून तुम्हाला निकाल आला रजिस्ट्रेशन इज नॉट रिक्वायर्ड, हे तुमच्या फेवरमध्ये आलं अपील, रजिस्ट्रेशन घेऊ नका. म्हणून तिथे म्हटलं आहे की कुठलाही पक्षपात न करता विदाऊट प्रिजुडिस, कुठलाही पक्षपात न करता प्रॉपर ऑफिसरनी त्याला ऑर्डर द्यायला पाहिजे. योग्य असेल तर रजिस्ट्रेशन तो घेईल, योग्य नसेल तर अपील करेल. ऑथॉरिटी निर्णय देईल की त्याचं म्हणणं काय ऐकून घेईल आणि त्याप्रमाणे त्याला रजिस्ट्रेशन घ्यायला मिळेल किंवा त्यातनं राहत मिळेल. रजिस्ट्रेशन न घेण्यापासून त्याला मुभा मिळेल, दोन्ही होऊ शकतं. आपल्याकडे लोकशाही आहे ना, ऐकलं गेलं पाहिजे त्याचं पण. आणि गव्हर्नमेंट आहे, गव्हर्नमेंटचं काम आहे की तुम्ही कायद्याचं इम्प्लिमेंटेशन करा, अंमलबजावणी करा कायद्याची. तर होत नसेल, लोक करत नसतील तर मग त्यातनं हे येतं. सो मोठं म्हणजे स्वप्रेरणा असते, याचं डिक्शनरी मतलब मिनिंग हे आहे सो मोठं. मग कायद्यामध्ये अशा प्रकारचं प्रोव्हिजन पाहिजे की जर लोक कायदा पाळत नसतील तर त्यांना कायदा पाळण्याकरता गव्हर्नमेंटनी फोर्स केला पाहिजे, कारण की व्यवस्था बनवून ठेवायची आपल्याला. तर एका चुकीच्या माणसाच्या ॲक्टमुळे बाकीच्याचं नुकसान होतं. त्यामुळे अशा प्रकारे कडक प्रोव्हिजन काय असायला लागतात. पण त्यातही त्याला जो अधिकारी आहे त्यांनी मग कायद्यामधला अशा प्रकारच्या प्रोव्हिजनचा गैरफायदा घेऊ नये, म्हणून मग अपील करण्याचा त्याला राईट अधिकार द्यावा लागतो. तुम्ही UN ऐकलं आहे, संयुक्त राष्ट्रसंघ. आता वेगवेगळे देश असतात, त्यांची संघटना असते, ते एकत्र येऊन काय डिस्कशन करतात, काही स्टडी करतात किंवा जे एक्सपर्ट लोक आहेत ते स्टडी करतात आणि त्याचा अहवाल यांच्याकडे येतो की तुम्ही आता प्रोडक्शन करता, त्यातनं तुम्ही काही वेगवेगळे केमिकल्स कार्बन हवेत सोडता, ते त्यामुळे नुकसान होतं, ग्लोबल वॉर्मिंग होतं. आणि बाकी वेगवेगळे जे काय देशांमध्ये वाद आहेत, आतंकवादी कारवाया होतात, चालू आहेत, अतिरेकी लोक आहेत वेगवेगळ्या देशांमध्ये, त्यांना कशा प्रकारे फेस करायचं, एकमेकांमधला तो व्यापार आहे तो कसा वाढवायचा, सीमेरेषेवरचे वाद आहेत ते सोडवायचे आहेत. याच्याकरता वेगवेगळ्या देशांचे वेगवेगळ्या देशामध्ये त्यांचं काय म्हणतात त्याला आपण प्रतिनिधी, राजदूत बरोबर, राजदूत असतात आणि त्यांचे ऑफिस असतात. त्या राजदूताकरवी काय होतं, दोन देशांमध्ये कम्युनिकेशन होतं. पुढे भूकंप झाला तर मग आपला जो राजदूत असतो त्याचा ऑफिस त्याला आपण कळवतो की काय परिस्थिती बघा. मग त्याला तिथलं गव्हर्नमेंट माहिती देते की इथे भूकंप आला आहे किंवा काय दंगल झाली तर तुमचे जे काय तुमच्या देशामधले काही नागरिक आहेत ते सुरक्षित आहेत, त्यांची काय परिस्थिती आहे हे त्यांना कळवलं जातं. आपण न्यूज ऐकतो की आपले एवढे नागरिक तिथे अडकलेत, त्याच्या सुटकेसाठी मग ते राष्ट्र जे आहे ते वेगळं स्पेशल विमान अरेंज केलं गेलं आहे वगैरे वगैरे आपण न्यूज ऐकतो. त्यामुळे अशी ऑफिसेस असतात, त्याला दूतावास, कन्झुलेट किंवा एम्बॅसी म्हणतात ऑफ फॉरेन कंट्रीज. वेगळ्या देशामध्ये आपल्या देशाचं कन्झुलेट किंवा एम्बॅसी असतो, त्या देशाचा आपल्याकडे असतो. आता ज्यावेळी अशा प्रकारचं त्यांचं ऑफिस असेल त्याच्या थ्रू कम्युनिकेशन होईल, तर मग त्यांना त्या ऑफिसेस करता काय प्रिंटिंग, स्टेशनरी, कम्प्युटर, वेगवेगळ्या वस्तू लागतात ना, त्या ते परचेस करतात.
त्याच्यावर जो टॅक्स ते पे करतात त्याचा रिफंड त्यांना दिला जातो. त्या कन्झ्युलेटकडनं किंवा एम्बॅसीकडनं किंवा इथे एनी स्पेशलाइज एजन्सी ऑफ युनायटेड नेशन्स ऑर्गनायझेशन म्हणजे UNO और एनी मल्टीलेटरल फिनान्शियल इन्स्टिट्यूशन अँड ऑर्गनायझेशन नोटिफाईड अंडर द युनायटेड नेशन्स ॲक्ट 1947 तसंच कन्झ्युलेट एम्बॅसी ऑफ फॉरेन कंट्रीज यांच्याकरता काय आहे एनी अदर पर्सन और क्लास ऑफ पर्सन ॲज मे बी नोटिफाईड बाय कमिशनर शॅल बी ग्रँटेड अ UIN युनायटेड युनिक आयडेंटिफिकेशन नंबर त्यांना दिला जातो. हे बिझनेसेस नाही आहेत, ह्या स्पेशल काय एजन्सी आहेत त्यांच्याकरता UIN दिला जातो. UIN in such manner and for such purposes including refund of taxes on the notified supplies of goods or services or both received by them as may be prescribed. त्यांना UIN दिला जावा त्याकरता रूल 17 आहे. रूल 17 प्रमाणे ते प्रोसिजर करतील. असाइनमेंट ऑफ UIN टू सर्टन स्पेशल एंटिटीज रूल 17. त्यांच्याकरता GST RAG 13 हा फॉर्म आहे. सर्टिफिकेट तेच मिळणार GST RAG 06. ओके. फॉर्म फॉर ॲप्लिकेशन फॉर UIN फॉर्म GST RAG 13 verification will be done as per rule 8. UIN to be assigned and RC to be granted in form GST 06 within 3 working days. रूल 8 प्रमाणे व्हेरिफिकेशन येईल, पण ॲप्लिकेशन फॉर्म 13 आहे. एवढं वाचलं ना, हे सगळं रूल मोठा असतो पण वाचल्यानंतर एवढंच कळतं. समरी एवढी आहे, लक्षात तुम्हाला एवढंच ठेवायचं. आता आपण काय काय बघितलं. क्लासेस ऑफ रजिस्ट्रेशन. नॉर्मल केसेसमध्ये जो व्यक्ती असेल तो प्लस कॅज्युअल टॅक्सेबल पर्सन, व्हॉलंटरी रजिस्ट्रेशन घ्यायला ते कंपोजिशन स्कीम ह्याकरता रूल 8, 9, 10, 10A यामध्ये त्यांना ॲप्लिकेबल होतो. रूल 11 कोणाला होता? सेपरेट रजिस्ट्रेशन. रूल 12 TDS TCA डिडक्टर. रूल 13 नॉन रेसिडेंट टॅक्सेबल पर्सन. रूल 14 ऑनलाइन इन्फॉर्मेशन अँड डेटाबेस ॲक्सेस और रिट्रीवल सर्व्हिसेस. रूल 14 पुढे आहे, यायचे अजून आपण बघितलेलं नाही. रूल 18 बघितला. रूल 16 बघितला, सूम रजिस्ट्रेशन. रूल 15 पण बघायचं आहे. UIN बघितला आता. रूल 17. आपण कुठे आहोत, काय चाललंय आपलं, थोडी आठवण राहावी म्हणून मी टाकलं. खूप गोष्टी आहेत ना, एवढे सगळं लक्षात राहू शकत नाही कोणाच्याच. सेक्शन 25, 10, 11, 12 हे 3 राहिले. आता 3 झाल्यानंतर आपला सेक्शन 25 संपेल. आता आपण बघतो पिरियड आपल्याला 7 दिवसामध्ये व्हेरिफिकेशन जे होतं ते 7 दिवस पिरियड दिला आहे. 7 days पिरियड दिला आहे. 7 days पिरियड दिला आहे. द रजिस्ट्रेशन ऑर द UIN सपोज 3 दिवस आहेत तर 3 दिवस, बाकी रजिस्ट्रेशनला 7 दिवस आहे, 7 दिवस. शॅल बी ग्रँटेड ऑर रिजेक्टेड. एकतर दिलं जाईल किंवा रिजेक्ट केलं जाईल. आफ्टर ड्यू व्हेरिफिकेशन इन सच मॅनर म्हणजे आपण बघितलं ॲप्लिकेशन द्या तुम्ही रूल 8 प्रमाणे, मग व्हेरिफिकेशन होईल 9 प्रमाणे. अँड विदिन सच पिरियड ॲज मे बी प्रिस्क्राईब. हे प्रिस्क्राईब केलं जाईल रजिस्ट्रेशन. दुसरं सर्टिफिकेट ऑफ रजिस्ट्रेशन. सेक्शन 11 मध्ये सांगितलं आहे अ सर्टिफिकेट ऑफ रजिस्ट्रेशन शॅल बी इश्यूड इन सच फॉर्म. कुठला फॉर्म आहे? GST RAG 06 अँड विथ इफेक्ट फ्रॉम सच डेट ॲज मे बी प्रिस्क्राईब. कुठल्या डेट प्रमाणे रजिस्ट्रेशन दिलं जाईल हे पण सांगितलं जाईल 11 मध्ये.
बघा कसं आहे, ह्याचा आम्ही रूल बनवू हे इकडे सांगितलं आहे, आपण रूल बघितलं तिकडे. सर सेक्शन 12 बघा आता, अ रजिस्ट्रेशन ऑर अ UIN शॅल बी डीम टू हॅव बीन ग्रँटेड आफ्टर द एक्सपायरी ऑफ द पिरियड प्रिस्क्राईब अंडर सबसेक्शन 2510. म्हणजे इकडे 7 दिवसामध्ये जर रजिस्ट्रेशनचं ग्रँट किंवा रजिस्ट्रेशन झालं नाही तर डीम टू बी अप्रूव्ह, रजिस्ट्रेशन डीम टू हॅव बीन ग्रँटेड आफ्टर द एक्सपायरी ऑफ द पिरियड. हा जो 7 दिवस पिरियड दिला आहे, 7 दिवसामध्ये रजिस्ट्रेशन ऑर UIN शॅल बी डीम टू हॅव बीन ग्रँटेड आफ्टर द एक्सपायरी ऑफ द पिरियड, 7 दिवस आहेत, प्रिस्क्राईब अंडर सेक्शन 2510. जर 7 दिवस प्रिस्क्राईब केलेत रूलमध्ये तर त्यामध्ये त्यांनी इफ नो डिफिशियन्सी हॅज बीन कम्युनिकेटेड टू द ॲप्लिकंट विदिन दॅट पिरियड, 7 दिवसामध्ये त्यांनी रिजेक्शन नाही केलं तर ते ॲप्रूव्ह झालं असं मानण्यात येईल. बस 10मध्ये यात काय होतं, फक्त किती दिवस आहेत, सर्टिफिकेट मिळेल, आणि जर का त्यांनी प्रिस्क्राईब केलेल्या पिरियडमध्ये रजिस्ट्रेशन नाही केलं किंवा काही इंटिमेट नाही केलं तर रजिस्ट्रेशन दिलं असं मानलं जाईल. सेक्शन 26, रजिस्ट्रेशनला तुम्ही ॲप्लिकेशन कुठे कराल, आयदर CGST कराल किंवा IGST कराल, बरोबर आहे. आता आपण ॲक्ट बघतोय कुठला, CGST. द ग्रँट ऑफ रजिस्ट्रेशन, पहिले कसं होतं, रजिस्ट्रेशन तुम्हाला घ्यायचं आहे, वॅटचं घ्यायचं आहे वेगळे डिपार्टमेंट, सर्व्हिस टॅक्सचं वेगळे डिपार्टमेंट, एक्साईजचं वेगळे डिपार्टमेंट, रजिस्ट्रेशन 3 घ्यायला लागायची. आता आपण टॅक्स कलेक्ट किती करतो आहे, एक CGST, दुसरा IGST, तिसरा IGST, मग रजिस्ट्रेशन किती घ्यायची. द ग्रँट ऑफ रजिस्ट्रेशन ऑर द UIN अंडर द स्टेट गुड्स अँड सर्व्हिसेस टॅक्स ॲक्ट और द युनियन टेरिटरी गुड्स अँड सर्व्हिसेस टॅक्स ॲक्ट शॅल बी, तुम्ही आयदर स्टेटमध्ये किंवा UTमध्ये ॲप्लिकेशन दिलं, शॅल बी डीम टू बी अ ग्रँट ऑफ रजिस्ट्रेशन ऑर द UIN अंडर धिस ॲक्ट, म्हणजे CGST ॲक्ट, subject to the condition that the application for registration or the UIN has not been rejected. जर रिजेक्ट झालं नाही कुठे, AGST ॲक्टमध्ये किंवा UTGST ॲक्टमध्ये, तर तिकडे तुम्हाला रजिस्ट्रेशन ग्रँट सर्टिफिकेट झालेलं आहे तर ते ग्रँट तुम्हाला CGSTमध्ये पण आहे, डीम टू बी ग्रँट. अंडर धिस ॲक्ट विदिन द टाईम स्पेसिफाईड इन, 7 दिवस टाईम दिला आहे 2510 7 दिवसामध्ये तुम्हाला जर का तिकडे त्यांनी रिजेक्ट नाही केलं तर तुम्हाला रजिस्ट्रेशन मिळालं आहे असं मानलं जाईल. AGSTमध्ये पण मानलं जाईल आणि CGSTमध्ये पण मानलं जाईल, दोन्हीकडे मिळालं आहे असं मानलं जाईल. याला म्हणतात डीम रजिस्ट्रेशन. आणि दुसरं, जर रिजेक्ट केलं AGSTने तर रिजेक्ट केलं CGSTने, जर रिजेक्ट केलं UTGSTमध्ये तर रिजेक्ट केलं CGSTमध्ये पण. Notwithstanding anything contained in section 2510, any rejection of application for registration under the State Goods and Services Tax Act or Union Territory Goods and Services Tax Act shall be deemed to be rejection of application for registration under the Central Goods and Services Tax Act. This act म्हणजे हा CGST Act. क्लिअर आहे. जर दुसऱ्या ॲक्टमध्ये ॲप्रूव्ह झालं तर इथे पण ॲप्रूव्ह, दुसऱ्या ॲक्टमध्ये रिजेक्ट झालं इथे पण रिजेक्ट. सेक्शन 26 एवढाच होता. सेक्शन 27 आहे कोणाकरता, कॅज्युअल टॅक्सेबल पर्सन आणि नॉन रेसिडेंट टॅक्सेबल पर्सन, या दोघांमधला थोडं साम्य आणि फरक समजून घ्या, सिमिलरिटीज आणि डिफरन्स समजून घ्या. मिनिंग काय, दोघांचंही फिक्स प्लेस ऑफ बिझनेस नाही आहे. ज्या राज्यामध्ये किंवा ज्या युनियन टेरिटरीमध्ये रजिस्ट्रेशन घ्यायचं आहे त्या राज्यामध्ये कॅज्युअल टॅक्सेबल पर्सनचं फिक्स प्लेस ऑफ बिझनेस नाही आहे, दुसऱ्या राज्यामध्ये आहे. आणि जो नॉन रेसिडेंट टॅक्सेबल पर्सन आहे त्याचा भारतामध्येच कुठे फिक्स प्लेस ऑफ बिझनेस नाही आहे, तो फॉरेनर आहे. वन हू हॅज रजिस्टर्ड फिक्स प्लेस ऑफ बिझनेस इन वन स्टेट इन इंडिया बट वॉन्ट्स टू इफेक्ट सप्लाईज फ्रॉम सम अदर स्टेट in which he does not have any fixed place of business, तो कोण आहे CTP.
आणि वन हू इज अ फॉरेनर अँड ओकेजनली वॉन्ट्स टू इफेक्ट टॅक्सेबल सप्लाईज फ्रॉम एनी स्टेट युनियन टेरिटरी इन इंडिया. रजिस्ट्रेशन कंपल्सरी घ्यायला लागतं, कुठल्याही प्रकारचं थ्रेशोल्ड लिमिट ॲप्लिकेबल होत नाही CTP-साठी आणि NRTP-साठी. 5 दिवस अगोदर दोघांना बिझनेस सुरू करण्यापूर्वी 5 दिवस अगोदर दोघांना रजिस्ट्रेशन घ्यायला लागतं. फॉर्म मात्र वेगवेगळे आहेत. GST RAG 01 हा CTP-साठी आहे आणि NRTP-साठी GST RAG 09 आहे. ॲडव्हान्स डिपॉझिट ऑफ टॅक्स शॅल बी मेड फॉर अन अमाऊंट इक्विवलंट टू द इस्टिमेटेड टॅक्स लायबिलिटी. अंदाजे टॅक्स भरायला लागतो ॲडव्हान्समध्ये. ॲडव्हान्स डिपॉझिट ऑफ टॅक्स दोघांनाही भरायला लागतो, CTP-ला पण NRTP-ला पण. रिटर्न्स मात्र वेगवेगळे आहेत. रिटर्न्स फॉर CTP-R GSTR 1 and 3B आणि NRTP-ला GSTR 5 रिटर्न आहे. ITC CTP कॅन क्लेम ITC फॉर ऑल इनवर्ड सप्लाईज. ITC इन रिस्पेक्ट ऑफ इम्पोर्ट ऑफ गुड्स. NRTP-ला फक्त इम्पोर्ट ऑफ गुड्सवरच ITC मिळतं. जो आपला रेग्युलर फॉर्म आहे रूल 8 प्रमाणे तोच फॉर्म CTP भरणार. CTP डिक्लेअर पॅन, ईमेल ID, मोबाईल नंबर, मग त्याला TRN मिळेल, मग बाकीची माहिती भरेल, तो टॅक्स भरेल ॲडव्हान्समध्ये झालं. आणि NRTP-ला इलेक्ट्रॉनिकली सबमिट an application along with self-attested copy of his valid passport for registration हे दिले. आता जर तो जो व्यक्ती आहे तो इंडिव्हिज्युअल नसेल, इन केस द नॉन रेसिडेंट टॅक्सेबल पर्सन इज बिझनेस एंटिटी incorporated or established outside India, the application for registration shall be submitted along with its tax identification number or unique number on the basis of which the entity is identified by the government of that country or its PAN if available. दुसऱ्या स्टेटमधलं त्याचं रजिस्ट्रेशन कुठलं असेल ते त्याचा आयडेंटिफिकेशन नंबर किंवा त्याचा पॅन नंबर जर बिझनेस एंटिटी असेल तर NRTPच्या रजिस्ट्रेशनसाठी त्यांना ॲप्लिकेशन द्यायचं असेल तर त्यांनी काय डॉक्युमेंट द्यावे हे दिले. इंडिव्हिज्युअलचा पासपोर्ट असेल, द ॲप्लिकेशन फॉर रजिस्ट्रेशन मेड बाय अ नॉन रेसिडेंट टॅक्सेबल पर्सन मस्ट बी साइन्ड बाय ऑथोराइज सिग्नेटरी who shall be a person resident in India having a valid PAN. हे पण सांगितलंय. काय सांगितलं याच्यामध्ये? द नॉन रेसिडेंट टॅक्सेबल पर्सन ॲप्लिकेशन देईल ते मस्ट बी साइन्ड बाय ऑथोराइज सिग्नेटरी हू शॅल बी अ पर्सन रेसिडेंट इन इंडिया हॅव्हिंग अ व्हॅलिड पॅन. त्यांनी कोणाला तरी ऑथोराईज पर्सन म्हणून ठेवला पाहिजे इकडे भारतामध्ये, त्याचा पॅन मात्र पाहिजे. जी बिझनेस एंटिटी आहे त्यांचा पॅन नसेल, त्यांचं काय नसेल, पण जो ऑथोराईज पर्सन आहे त्याचा पॅन पाहिजे. नॉन रेसिडेंट टॅक्सेबल पर्सन कोणी असो त्याला ओळखणार कोणतरी. आपण बँकेमध्ये अकाउंट ओपन करायला गेलो तरी आपल्याला ओळख लागते ना कोणाची तरी. मग त्यांना जर का तो बाहेरचा व्यक्ती काहीतरी सप्लाय करतोय तर त्याला कोणतरी इथे कमिशनला असेल कोणतरी, तर त्यांनी कोणतरी बघायला पाहिजे, त्याच्या थ्रू हे केलं पाहिजे. आता 90 दिवसाकरता त्यांना सर्टिफिकेट मिळतं. सबसेक्शन 1 सांगतो. आता आपण ही जस्ट माहिती बघितली, ही इन्फॉर्मेशन मी तुम्हाला बॅकग्राऊंड नॉलेज म्हणून दिलेली आहे, ही ॲक्टमध्ये नाही आहे, हे लक्षात घ्या. CTP आणि NRTPची ही जी माहिती आहे ही बॅकग्राऊंड नॉलेज म्हणून दिलेली आहे. सेक्शन 27 मध्ये सबसेक्शन 1 काय सांगतो? द सर्टिफिकेट ऑफ रजिस्ट्रेशन इश्यूड टू अ कॅज्युअल टॅक्सेबल पर्सन ऑर अ नॉन रेसिडेंट टॅक्सेबल पर्सन शॅल बी व्हॅलिड फॉर द पिरियड स्पेसिफाईड. समजा पिरियड दिला 45 दिवस, पिरियड दिला 40 दिवस, तर तो पिरियड किंवा इन द ॲप्लिकेशन फॉर रजिस्ट्रेशन ऑर 90 days फ्रॉम द इफेक्टिव्ह डेट ऑफ रजिस्ट्रेशन whichever is earlier, and such person shall be make taxable supplies only after the issuance of certificate of registration. त्याला सर्टिफिकेट मिळाल्यानंतर
तो जेवढे दिवस त्याने स्पेसिफाईड केलेत तेवढे दिवस किंवा 90 दिवस तेवढ्या दिवसाकरता सप्लाय करू शकतो, टॅक्सेबल सप्लायज करू शकतो सर्टिफिकेट मिळाल्यानंतर. आता 90 दिवसावर त्याचं काम झालं नाही तर provided that the proper officer may on sufficient cause being shown by the said taxable person extend the said period of 90 days by a further period not exceeding 90 days. जसं लॉकडाऊन झाला, काम राहिलं, बंद झालं, 90 दिवस होऊन गेले, तर व्हॅलिड कॉज आहे ना की गव्हर्नमेंटच्या लॉकडाऊनमुळे माझं काम होऊ शकलं नाही, मला बंद ठेवायला लागलं, पिरियड वाढून द्या. भूकंप आला, अतिवृष्टी झाली, पावसामुळे काम रखडलं, होऊ शकलं नाही, व्हॉट एव्हर द रिझन, 90 दिवस पहिले ग्रँट केले होते, आणखी 90 दिवस जर का सफिशियंट कॉज असेल तर प्रॉपर ऑफिसर त्याला एक्सटेन्शन देऊ शकतो आणखी 90 दिवसाकरता. A casual taxable person or non-resident taxable person shall at the time of submission of application, the registration under subsection 25(1) make advance deposit of tax an amount equivalent to the estimated tax liability of such person for the period for which the registration is sought. त्यांना रजिस्ट्रेशन मिळालं आहे 50 दिवसाकरता, मिळालं आहे 90 दिवसाकरता, त्या पिरियड करता त्यांनी इस्टिमेट लायबिलिटी किती असणार आहे तेवढी अमाऊंट ॲडव्हान्समध्ये द्यायची. ते इन्व्हर्ट सप्लाय घेतील, त्याच्यावर टॅक्स पे करतील, त्यांना ITC मिळतो, आणि जो आउटवर्ड सप्लाय करतील त्यावर टॅक्स कलेक्ट करतील. इनपुट टॅक्स रेट घेतल्यानंतर जी लायबिलिटी येणार आहे ती आहे इस्टिमेटेड लायबिलिटी, तेवढी त्यांनी ॲडव्हान्समध्ये दिली पाहिजे. Provided that where any extension of time is sought under subsection 1, जर त्यांना एक्सटेन्शन घ्यायची वेळ आली तर मग त्या एक्सटेन्शनमध्ये पण जर ॲडिशनल लायबिलिटी येणार असेल ती पण त्यांनी भरावी. द अमाऊंट डिपॉझिटेड अंडर सबसेक्शन 2 ॲडव्हान्स जो भरला आहे तो शॅल बी क्रेडिटेड टू द इलेक्ट्रॉनिक कॅश लेजर ऑफ सच पर्सन. जी कॅश तो भरेल, जी अमाऊंट भरेल ती त्याच्या कॅश लेजरला जमा राहील. अँड शॅल बी युटिलाइज इन मॅनर प्रोव्हायडेड अंडर सेक्शन 49. जेव्हा पेमेंट ऑफ टॅक्स करण्याची वेळ येईल त्या पेमेंट हे सेक्शन 49 प्रमाणे होतं, त्याप्रमाणे त्याचा पेमेंट केलं जाईल. क्रेडिट हे इलेक्ट्रॉनिक क्रेडिट लेजरला जमा होतं, कॅश हे इलेक्ट्रॉनिक कॅश लेजरला जमा होतं, आणि ज्या वेळेस लायबिलिटी निर्माण होते तेव्हा लायबिलिटी इलेक्ट्रॉनिक लायबिलिटी रजिस्टरला जमा होते, तिथे रेकॉर्ड होते ही लायबिलिटी आहे. हा आउटवर्ड सप्लाय केला त्याप्रमाणे लायबिलिटी एवढी आलेली आहे. इनवर्ड सप्लाय घेतला त्यामध्ये काय क्रेडिट आहे ते इलेक्ट्रॉनिक क्रेडिट लेजरला जमा होईल, आणि मला काय कॅश भरायला लागणार असेल तर मी ती कॅश जेव्हा पेमेंट करतो चलन थ्रू बँकेमध्ये तेव्हा ते इलेक्ट्रॉनिक कॅश लेजरला जमा होतं. आणि ज्या वेळेस आपण रिटर्नमध्ये अमाऊंट भरतो की माझी लायबिलिटीची अमाऊंट सो अँड सो आहे, क्रेडिट माझं सो अँड सो आहे, त्यावेळेस ते प्रोसेस होताना गव्हर्नमेंट विचारतं की तुमच्या लायबिलिटीच्या अगेन्स्ट तुमच्याकडे इलेक्ट्रॉनिक क्रेडिट लेजरला असलेली अमाऊंट तुम्ही सेट ऑफ करू इच्छिता का. यस, कॅश तुमच्याकडे एवढी आम्हाला लागणार आहे, तुम्हाला पे करायला लागणार आहे, ती कॅश तुम्ही पे करू इच्छिता का. ही कॅश तुमच्या क्रेडिट लेजरमधनं कॅश लेजरमधनं कॅश डिडक्ट होईल, रिड्यूस होईल, तुम्हाला मान्य आहे का. तुम्ही यस म्हणता त्यावेळेसच ती कॅश तुमच्या लायबिलिटीच्या अगेन्स्ट वापरली जाते तुमच्या परवानगीने. अदरवाईज आता जेव्हा पेमेंट केलं जातं तेव्हा ते पेमेंट गव्हर्नमेंट स्वतःच्या अकाउंटला घेत नाही, गव्हर्नमेंटच्या अकाउंटला आपण पेमेंट करतो, पण ते त्या टॅक्सेबल पर्सनच्या, त्या रजिस्टर्ड पर्सनच्या इलेक्ट्रॉनिक कॅश लेजरला ती अमाऊंट जमा होते. आणि जेव्हा तो लायबिलिटी डिक्लेअर करेल तेव्हा त्या लायबिलिटीच्या पेमेंटसाठी तो ती कॅश आणि क्रेडिट वापरतो. ते कशा प्रकारे वापरायचं हे तुम्हाला सेक्शन 49 सांगितलेलं आहे. आपण इनपुट टॅक्स क्रेडिट आणि सेक्शन 49, इनपुट टॅक्स क्रेडिट सेक्शन 16, 17, 18 आणि सेक्शन 49 आणि 50 हे एकत्र बघणार आहोत.
कारण की GSTचं आपण इनपुट टॅक्स क्रेडिट घेऊ शकतो आणि ते इनपुट टॅक्स क्रेडिट घेणं म्हणजे काय, तर लायबिलिटीज पे करताना क्रेडिट वापरायचं, क्रेडिट कमी पडलं तर कॅश वापरायची. ते कशा प्रकारे वापरायचं, टॅक्सचं पेमेंट कशा प्रकारे करायचं, क्रेडिट थ्रू किंवा कॅश थ्रू, हे तुम्हाला सेक्शन 49 मध्ये सांगितलेलं आहे. म्हणून ज्या वेळेस इनपुट टॅक्स क्रेडिट बघू आपण तेव्हाच आपल्याला 49 बघायला लागेल. रूल 13 आहे. रूल 13 तुम्ही वाचाल त्याप्रमाणे तुम्हाला ॲप्लिकेशन फॉर रजिस्ट्रेशन ऑफ नॉन रेसिडेंट टॅक्सेबल पर्सन अलॉंग विथ व्हॅलिड पासपोर्ट REG 09 NRTPसाठी हा फॉर्म आहे. 5 दिवस अगोदर मग त्याला TRN मिळेल, ॲडव्हान्स पेमेंट करायला लागेल सबसेक्शन 2 प्रमाणे सेक्शन 27, आणि मग पुढे अपॉन पेमेंट ऑफ ॲडव्हान्स टॅक्स अक्नॉलेजमेंट शॅल बी इश्यूड फॉर्म GST REG 02. एक्सटेन्शन, आणखीन एक्सटेन्शन त्याला मिळू शकतं तसं व्हॅलिड रिझन असेल तर. मग त्या एक्सटेन्शनसाठी तुम्हाला रूल 15 आहे. ॲप्लिकेशन फॉर एक्सटेन्शन फॉर पिरियड बाय CTP किंवा NRTP, त्यातही गरज असेल तर ॲडव्हान्स टॅक्स भरायचा. हे रूल 15 मध्ये एक्सटेन्शन. इकडे जेव्हा म्हटलं की एक्सटेन्शन मिळेल, एक्सटेन्शन मिळू शकेल प्रोव्हिजोमध्ये, त्याप्रमाणे ते एक्सटेन्शन घेतील. सबसेक्शन 2 आहे, इथे पण दिलं आहे की ॲडिशनल टॅक्स भरायला लागेल जर एक्सटेन्शन घेतलं तर. मग एक्सटेन्शन घेण्याकरता रूल आहे रूल 15. रूल 14 आहे OIDR सर्व्हिसेससाठी. आता OIDR सर्व्हिसेस कुठल्या आहेत आपण अगोदर पण बघितलं नाही का, नाही बघितलं नसेल तर बघा की ऑनलाईन इन्फॉर्मेशन डेटाबेस ॲक्सेस ऑर रिट्रीवल सर्व्हिसेस OIDR means services whose delivery is mediated by information technology over the internet or an electronic network and the nature of which renders their supply essentially automated and involving minimal human intervention and impossible to ensure in the absence of information technology, and includes electronic services such as advertising on the internet, providing cloud services, provision of e-book, movies, music, software and other intangible through telecommunication network or internet. वेब सिरीज, नेटफ्लिक्स तुम्ही जे काय बघता ते सगळं काय आहे OIDR सर्व्हिस आहे. मूवीज, टेलिव्हिजन शोज, म्युझिक अँड द लाईक, डिजिटल डेटा स्टोरेज, ऑनलाईन गेमिंग, हे सगळं OIDR सर्व्हिसेसमध्ये येतं. ऑनलाईन इन्फॉर्मेशन अँड डेटा बेस ॲक्सेस और रिट्रीवल सर्व्हिसेस OIDR सर्व्हिसेस. ह्यांच्याकरता रूल 14 मध्ये ॲप्लिकेशन फॉर पर्सन सप्लाईंग OIDR सर्व्हिसेस फ्रॉम आउटसाइड इंडिया टू नॉन टॅक्सेबल ऑनलाईन रिसिपियंट, त्यांच्याकरता फॉर्म GST REG 10 आहे. रजिस्ट्रेशन सर्टिफिकेट REG 6 असतं. ओके, आता क्लिअर झालं. आता बघा नॉर्मल केसेस CTP, व्हॉलंटरी कंपोजिशन स्कीम, रूल 8, 9, 10, 10A. ओके, नॉन डिसिडेंट टॅक्सेबल पर्सन रूल 13. रूल 12 गेला TDS TCS साठी, 11 गेला सेपरेटेशनसाठी, 14 आत्ता आपण OIDR बघितलं, 15 एक्सटेन्शन, सो मोटो 16, 17 युवांसाठी, 18 GST सर्टिफिकेट लावा, योग्य जागी डिस्प्लेवर दाखवा, रूल 18 आहे. ओके, इथे आपलं दुसरा पार्ट संपला आणि तिसरा पार्ट जो आहे तो अमेंडमेंट ऑफ रजिस्ट्रेशन, कॅन्सलेशन ऑफ रजिस्ट्रेशन आणि रिवोकेशन ऑफ कॅन्सलेशन ऑफ रजिस्ट्रेशन हे आहे.
थांबूया ना.